बरं का रे सदा, हा माझा मुलगा दिलीप. नमस्कार. आणि हा विजय माझा भाचा. यंदाच बीकॉम झालेत. हो का? आणि बरं का रे, हा सदाशिव खोटे माझा बालमित्र. अरे बरेच दिवसापासून तुला सांगायचं म्हणत होतो. काय? दोघही स्वतंत्र व्यवसाय करायचं म्हणतायत. 25,000 रुपये मागतायत. वा वा, चांगली उमेद आहे. दे पैसे. पैसे मी देतो. मी पैसे देणारच आहे रे, पण यांना जगाचा अनुभव नाहीये म्हणून जरा विचारात पडलोय. हो, पण काका व्यवहारात पडल्यावर आपोआपच अनुभव मिळणार नाही का? हो, आणि त्यातून शिक्षण सुद्धा मिळालंच की. मी काय म्हणतो सदाशिव, तू एक यशस्वी कर्तबगार व्यापारी आहेस. तू यांना व्यवहाराचे धडे द्यावेस असं मला वाटतं. आम्ही सचोटीनं वागून आणि खरं बोलूनच व्यवहार करणार आहोत. त्यामुळं यश आम्हालाच मिळणार, कारण अंतिम विजय हा सत्याचाच असतो. हो ना, आणि त्यासाठी अनुभवाची किंवा धडे शिकण्याची काही जरूर नाही. यात तुमच्या 2 वाक्यात 5 चुका आहेत. पहा किती हुशार माणूस आहे. मुलांनो, जग फार बदललंय. तुम्ही असं करा, माझ्यावर चला. या जगात कसं वागायचं हे मी तुम्हाला शिकवतो. पटलं तर माझ्यावर राहा, नाही तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे. मला वाटतं खोट्यांचं म्हणणं मान्य करावं. इट्स व्हेरी फेअर. म्हणतो तर आपल्याला काय. ठीक आहे, आम्ही याला तयार आहोत. केव्हा निघायचं? अरे लगेच. शुभ कार्याला विलंब नको. काय? बरोबर आहे. चला चला. तर मुलानो, वय का बसा बसा. थँक्यू. व्यवहार म्हणजे काय हे शिकण्यासाठी तुमच्या वडिलांनी तुम्हाला माझ्याकडे पाठवलेला आहे. असला तयार गुरु तुम्हाला कुठेही मिळणार नाही. असं काय? या कलियुगात कसं वागायचं याचे प्राथमिक धडे मी तुम्हाला दिले. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही शिकवलेले धडे आम्हाला बिलकुल मान्य नाही. तुम्ही आम्हाला खऱ्याचं खोटं कसं करायचं ते शिकवलं. अरे हल्लीच्या काळात त्यालाच व्यवहार असं म्हणतात, आणि तोच मी तुम्हाला शिकवला. काय मामा? हो ना, तरी तुम्ही कोरडे ते कोरडेच. हो ना, पण या जगात सत्यानं वागून आणि सत्यानं बोलून फायदा होतो असं आमचं म्हणणं आहे. तशी एक योजनाही आम्ही आखले. सिद्ध करून दाखवूच. तर मारा पैस. तुम्ही सत्यानं वागून व्यवहार केलात
आणि यशस्वी झालात तर मी तुम्हाला 500 रुपये देईन. पण जर हरलात तर तुम्हाला मला 500 रुपये द्यावे लागतील. अहो पण पैज कशाला? अरे बाबा, प्रत्येक शिक्षणासाठी किंमत ही मोजावीच लागते. त्याशिवाय त्याची किंमत कळत नाही. मुलांनो, तुम्हाला आधीच सांगतो, तुम्ही पैज लावू नका. अच्छा, तुम्ही सत्यानं वागाल आणि पैज हाराल, कारण जग तसं नाहीये. मुळीच नाही. शेवटी विजय सत्याचाच होणार, बघाच तुम्ही. मी तुला एक रिक्वेस्ट करायला आलोय. माझं एक काम करशील? सांग ना, होण्यासारखं असेल तर नक्की करेन मी. मला काही साड्या विकत घ्यायच्या. का, लग्न वगैरे काढले घरात? लग्न? हं? माझ्या लग्नाला खूप अवकाश आहे. मी साड्यांचा व्यापार करणार आहे. हो, आणि त्यातलं तुला फार चांगलं कळतं, माहित आहे मला. हे कोणी तुला सांगितलं? सांगायला कशाला हवं, मी माझ्या डोळ्यानं पाहतो ना. तुझी आवड फार चांगली आहे. बरंच लक्ष असतं की तुझं. तू जर माझ्यावर खरेदीला आलीस ना तर चांगलं सिलेक्शन करता येईल. येशील ना? नक्की येईल. हा व्यवहार मी सत्य बोलून आणि सचोटीनं वागून पूर्ण करीन अशी पैज लावली आहे तुझ्या पप्पांच्याकडे. दिलीपी माझ्या बरोबर आहे. तुझ्यासारखी विचार करणारी माणसं मला खूप आवडतात. केव्हा जायचं आपण? उद्या. विजय, साड्या छान आहेत आणि कांजीवरम आहेत म्हणल्यावर घ्यायला काहीच हरकत नाही. साहेब, तुम्ही प्रथम व्यवहार करते आणि एकदम 30 नग घेते म्हणून तुम्हाला कन्सेशन देते. अहो, 300 रुपयाची साडी 200 रुपयाला आम्ही तुम्हाला देते. 100 रुपये तुमचा फायदा. हो, थँक्यू. पण का तुमचा हा माल अजून खपला कसा नाही? त्याचं काय साहेब, ते थोडं आउट ऑफ फॅशन झालंय ना. अहो ताई, पुढच्या आठवड्यात जयाप्रदाचा सिनेमा येतोय, त्यात हीच साडी नेसली ती. पुन्हाही फॅशन येणार बघा. डोळे झाकून माल घ्या साहेब तुम्ही. माझा ऐका. ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही आमचा माल बांधून ठेवा, आम्ही उद्या येतो. चल का? ठीक आहे. विक्रम शाडी मार्टचा माल नेहमीच चांगला असते. अच्छा, अशा माल मिळायचा नाही. इतके स्वस्तात तर नाहीच नाही. अहो खरं सांगता की काय? हा, मग घेऊनच टाकतो. घेऊन टाका. नका मागे 50 रुपये कमिशन देईन मी. मला बी हवाय. अहो पण त्यांच्याकडे फक्त 30च नग होते हो, आणि ते सगळे आम्ही घेतले. अरे तुम्ही विचारून तर बघा. हा, विचारून सांगतो तुम्हाला मी, नंतर कळवतो हा तुम्हाला. हॅलो, कोण? विक्रम शेट का? हा हा, हा, मी बोलते. माशा चांगला गळाला लागलाय. आत्ता एक माणूस चौकशीला आला होता, त्याला मी सांगितला माल घ्यायच म्हणून. ते गिराईक येतच आहे. तुमचा कमिशन लागू झाला. काय मामा, काय झालं? काय होणार, दोघेही फसले. जयाप्रदानं कांजीवरमची साडी त्या पिक्चर मध्ये नेसलीच नाही. काय? हे तुम्ही नवीन काय सांगताय? हे मला पूर्वीच माहित होतं. हे हारणार हे निश्चितच होतं. ही तुमची कांजीवरम साडी पहिल्या धुण्यातच विरली. की हरामखोर असतील असं वाटलं नव्हतं. असे जाऊ, त्याचा माल परत करू. चल. आणि पैसे परत आणू, असंच ना? हो ना. तो देणार नाही. तो नाही, त्याचा बाप देईल. उचल रे. वेडे. चल. हे बघा, एकदा विकलेला माल आम्ही परत नाही घेत. अहो पण ही शुद्ध फसवा फसवी आहे. हे बघा, मुकाट्यानं बाहेर जाता का? बोलवू माणसाला. माणसाला बोला, आणखीन कुणाला बोलव. आमचे पैसे. हनुमान सिंग. हनुमान सिंग. अहो पण आमचे पैसे. ते बोंबले आता. चल रे. अच्छा अच्छा, हा, करतो. हा. आता कळलं ना की सत्यानं वागून आणि सत्य बोलून आपला फायदा होतो. हे तुमचं म्हणणं चूक आहे. त्यामुळे फायदा तर नाहीच, पण तोटा झाला. हा, त्याचं कारण काय की आपण जरी सत्यानं वागलो तरी जग तसं वागत नाही. हारलात कबूल करा. 500 रुपये द्या. वाईट वाटून घेऊ नका. आता माझ्या मार्गाने जाऊन तुमचे गेलेले पैसे त्याच माणसाकडून कसे परत मिळायचे हा धडा मी तुम्हाला शिकवतो. त्याचे 500 रुपये वेगळे होतील. म्हणजे काय करणार आहात तुम्ही? ते उद्या सकाळी बघा. मला तेवढे टॅक्सचे पैसे कमी करा. नाही, रिसीट नाही दिली तरी चालेल. साहेब, आम्ही तसा नाही करत. तुम्ही एकदम 3000चा माल घेतला म्हणून हो म्हटला. 3640 होतात.
₹400 टॅक्सचे कमी करा, मग झाला. हे 3240. साहेब एक फोन करू का? हो करा की. थँक्यू. कोण मामा? बोला काय खरेदी झाली? वा 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 छान. आम्ही निघतो हा. मुलांनो चला रे. माल गाडीत टाकला साहेब. टाकला? हो. थँक्यू. बिल करा. मला रिसीट लागेल. रिसीट? हा. रिसीट तो तयारच आहे साहेब. हा. फक्त 3500. साहेब आपण पैसा नाही दिला. असं कसं? पैसे दिलेच मी. मुकाट्यानं पैसे द्या. अहो पैसे दिलेच मी. सोड रे, पैसे दिलेत मी. थांब मी पोलिसांना फोन करते. बनवाबनवी करते काय? काय हो, काय तक्रार आहे? साहेब यांनी माल घेतला पण पैसा नाही दिला साहेब. काय म्हणता ते? मी पैसे दिलेले आहेत. नोटा यांच्या गल्ल्यात आहेत. त्याचे नंबर सुद्धा माझ्याकडे आहेत. काय हो, हे खरं आहे का? ते पैसे यांचे नाहीच साहेब. मग कुणाचे आहेत? पावती आहे का त्याची? पावती नाही साहेब. पावतीशिवाय माल देणं गुन्हा आहे, माहित आहे ना? फारच मोठा गुन्हा. दुकानाचं लायसन्स सुद्धा कॅन्सल होईल. शिवाय सक्तमजुरी आणि दंड. साहेब आमची गफलत झाली साहेब. यांनी पैसे दिलेच साहेब. मग उगाच वेळ काढलात माझा. या रे मुलांनो, यांना ओळखता तुम्ही? हा, ही गरीब सज्जन मुलं. यांना काल फसवलं तुम्ही, म्हणून मला तुम्हाला धडा शिकवावा लागला. चला रे पोरांनो. हे तुमचे गेलेले पैसे. हरला ते कबूल करा. हो, आम्ही हरलो. पण तुम्ही तुमच्या हुशारीनं त्यांना फसवलं, हे योग्य केलं नाही. आणि ही तुमची हुशारी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिली. कमाल आहे. जग खऱ्याच आहे असं तुम्हीच म्हणालात आणि तुम्हीच ते सिद्ध करणार होतात. त्यात तुम्ही हरलात. अरे जग कसं खोटं आहे हे मी तुम्हाला दाखवलं. त्याच्याशी कसं वागायचं हे मी शिकवलं. तरी तुम्ही असं म्हणता. म्हणजे तुम्हाला आणखी धडे शिकवायला हवेत. हा. वा वा, तुमच्या मुलीची पत्रिका एकदम उत्तम. हुश हो ना. मग आता लग्नाचा योग कधी आहे सांगा बरं जोशी बुवा. लग्नाचा योग. ओ हो, पत्रिकेत एक मुलगा डोकावतोय. डोकावतोय म्हणजे? अहो जोशी बुवा, माझ्या मुलीचं लग्न व्हायचं अजून. अहो म्हणजे होणारा जावई डोकावतोय. असं असं. जोशोबा, माझा जावई मी ठरवलाय. आपला दिलीप भाऊ देखणा आहे, घरचा श्रीमंत आहे. पत्रिकेवरून तसं वाटत नाही. नाही कसं? दिलीप हाच माझा जावई. जोशी बुवा, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पत्रिकेत काय आहे ते बघा. हो. कर्क सिंह कन्या. अच्छा डॅडी, मी निघते. अगं तू परत केव्हा येणार आहेस? तासाभरात येईन ना परत. मग असं कर ना, दिलीपला बरोबर घेऊन जा. तेवढीच तुला सोबत होईल. मी कशाला? मी इथे बरं आहे. थँक्यू. अच्छा दिलीप, हो वर जा आणि माझ्या खोलीत माझं एक लेजर आहे ते घेऊन ये. हो आणतो. हे पहा विजय, या दिलीपला मी माझा जावई करून घ्यायचं ठरवलंय. काय? होय. अहो पण पण काय, त्याला काही माझ्या मुलीचं मन जिंकता येत नाही रे. त्याला मी काय करणार? नाही तू हुशार आहेस. तू त्याला शिकव ना तिचं मन कसं काही जिंकायचं. प्रश्न तो नाहीये कोठे साहेब. ते मी तुला बक्षीस देईन. बक्षिसाची काही गरज नाही. ठीक आहे, बघतो मी. अहो गोटे साहेब, तुमचं लेजर हा हेच का ते? आण. मी जरा जाऊन येतो. हा. हे बघ दिलीप, आज दुपारी 3 वाजता आपल्याला दोघांना देवळात जायचंय. आणि तिथं तू देवासमोर बसून गाणं म्हणायचं. गायचं? गायचं. तिथं जोशीबुवा, सरलाबाई आणि प्रिया असेल. ते तुझं गाणं ऐकून खुश होतील. आणि मग काय, तुझं आणि प्रियाचं लग्न होईल. खरं सांगतोस?
अरे पण मला गाता येत नाही रे. गाणं मी तुला शिकवतो. हा हा, काय सांगतोस, यू आर ग्रेट यार. कुणान दिसता कुणान दिसता नको, मला नाही जमणार आहे. मग तुला काय जमणार? बरं एक काम करूया, मी गाणं म्हणतो, तू फक्त ओठ हलवायचे, एवढं तरी जमेल? हा, नुसते ओठ हलवायचे ना, हे इझी, जे जमेल. कुणान दिसता कोण चालवे कुणान दिसता कोण चालवे अवघा संसार अहो हे काय चालवलंय काय तुम्ही? त्याचं काय झालं, दिलीपला तुझं मन जिंकायचं होतं, मम्मीला आणि जोशीबाला खुश करायचं होतं, म्हणून त्याने ही युक्ती काढली. मी फक्त त्याला मदत केली, एवढंच. पण तुझं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही. का बरं? तू हे सगळं स्वतः करता केलं असतं तर समजू शकले असते मी. तू रागवली नाहीस ना? मीच काय, मम्मी आणि जोशीबुवांना कळलं ना तर ते सुद्धा रागवतील, घरच बंद होईल तुला. अरे बापरे, मग तूच आम्हाला यातनं काहीतरी मार्ग दाखव. तू असं कर, मम्मीला आणि जोशीबुवांना फंडाच्या कामात मदत कर, ते नक्की खुश मी होतील. नक्की करेन. चल मग तूच सांग. चला. नाथ हा माझा, नाथ हा माझा. अरे वा, आज खुशीच दिसतेस वारी. अहो केवढं मोठं आज आमचं काम झालंय. काय म्हणता? हो, आपला विजय जॉईन झालाय आम्हाला. प्रिया बरोबर त्यालाही जॉईंट सेक्रेटरी करून टाकलाय आम्ही. भेटला कुठे तुम्हाला तो? अहो देवळात भेटला मला तो, फारच लाघवी मुलगा आहे. विजय नाही, दिलीप आला होता प्रियाला भेटायला. हे तोही आला होता, मग? पण मध्येच पळून गेला. धांदरटच आहे मेला. असं कसं झालं? अरे पण तुला नुसते ओठ हलवायचे. अरे पण नको ना तुझ्या अंगात तारसील संचार, मी काय करणार? अरे मी त्याचा प्रश्न काय रे विजय, नसते होतो, कोणी सांगितलं तुला? काय झालं? काय झालं? काय देवळात कशाला गेलास मरायला? गेलात तर गेलात, माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या कामात घुसला. तुला सांगतो, देवळाच्या भांड्याचं काम बंद. थांबा, तुमच्या मुलीचं मन जिंकण्यासाठी हा दिलीप तिकडे गाणार होता, मी शिकवलं त्याला. हो पण मला ते नाही जमलं, म्हणून ते काम मला करावं लागलं. कळा कळा तुमचा शहाणपणा. आता एक काम करा, हा तुकडा रमण शेठला द्या आणि तो दिल तो माल घेऊन या. माल जपून आणा, जोखमीचा आहे. हे काम केलं तर चांगलं बक्षीस देईन. ते बॅगेत काय आहे? त्यात काय आपल्याला करायचं काय? आपल्याला जे काम सांगितलं ना तेच आपण करायचं. काय मिस्टर, काय बॅग मध्ये? त्यात ना आम्हाला माहित नाही. मला माहित आहे ना. तुम्हाला माहित आहे कमाल आहे. काय कसली कामाला आहे? स्मगलिंगची घड्याळ व्यक्त काय? थांबा, एक आत टाकतो. अरे बापरे, घड्याळ. अरे अरे रे रे, कोण तुम्ही? जरा प्लीज गाडी चालू ठेवा, आपले फार उपकार होतील. मी एक सभ्य माणूस आहे, मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो. ठीक आहे. हे सगळं असं घडलं आणि तुमच्या गाडीत शिरलो.
ही माझी मुलगी रूपा. हॅलो. तिला सिनेमाची फार आवड आहे. स्वतः नाटकात काम करते आणि नाचते सुद्धा उत्तम. अरे वा. हे सगळं मम्मीमुळे. आमची मम्मी की नाही पूर्वी सिनेमात काम करायची. अहो तिनंच मला डान्स शिकवला. चंचला देवी नाव ऐकलंच असेल तुम्ही. चंचला देवी हो हो ऐकलं ना. आमची मम्मीच ती. ओके थँक्स अलॉट. या ना चहा तरी घेऊन जा. नाही चहाचा आत्ता एवढं काय चहाला परत कधीतरी येईनच मी. थँक्यू वन्स अगेन. इट्स ओके थँक्यू. सुटलो एकदाच. चला. ए विजय. अरे आज नशीब पडून वाचलो. या खोट्याला कसली भीतीच नाही. अरे हो रे. पण बस मी ठरवलं यापुढे यांच्याकडे राहायचं नाही. करेक्ट. माझ्या अगदी मनातलं बोललास. काय रे? ते काय नाही दुसऱ्या लपड्यात अडकण्याच्या आत या खोट्याला रामराम ठोकायचा. चल चल. या मुलांनो या बसा. बसायला नाही जायला आलोय. हा आमचा राजीनामा. खरा प्रकार कळला वाटतं. कळला? चांगलाच कळला. खडी फोडायला जाणार होतो आम्ही. स्मगलिंगचा माल. आता आमची रनिंग चांगली होती म्हणून नाहीतर घड्याळ स्मगलिंगची होती पण ती सरकारी लिलावात कायदेशीर झालेली होती. ती टाकून पाळलात. अरे तुम्हाला धीटपणा यावा म्हणून हे काम दिलं. काही धडा शिकला नाहीत. हा बस नको नको. दिलेत तेवढे भरपूर झाले. आता आम्हाला तुमच्याकडनं काही शिकायची इच्छा नाही. हो आम्ही जाणार म्हणजे जाणार. हा. थांबा. एक भारी चीज एकही पैसा खर्च न करता घरात आणून दाखवतो. हरलो तर मी तुम्हाला 1000 रुपये देईन. तुम्ही हरलात तर तुम्ही मला 1000 रुपये द्यायचे. मारा पैस. फुकट? ते तर शक्यच नाही. हा. असं मामा घरात काय कमी आहे? मोटार नाही. ताई साहेबांची तशी तक्रार आहे. असं मग उद्या एक मारुती गाडी घेऊन टाकू. मारुती गाडी? काय भाजीपाला वाटला की काय? फुकट आणणार म्हणे. तीही कुणाची कुठलीही तक्रार न येता. मामा हिरा शेठला फोन करा. उद्या सकाळी गोखले गॅरेज. या किल्ल्या आणि हे कागदपत्र. गाडी बाहेर उभी आहे. आभारी आहे. किती पैसे द्यायचे? 1,12,000. ठीक आहे. हे धर. थांबा हा आलोच. ते चेक देत आहेत. आज शनिवार 12 वाजले. चेक कॅश व्हायला सोमवार उजाडेल. काय करू? हिरा शेठना शब्द दिलाय. असं करूया त्यांनाच विचारू. ठीक आहे. हिरा शेठ सकाळच्या फ्लाईटने दिल्लीला गेलाय. उद्या येणार. मग काय करायचं? चेकवर गाडी तर दिली पाहिजे. हिरा शेठला तसा शब्द दिलाय. ठीक आहे. नमस्कार. हा चेक केव्हाही बँकेत टाका. कॅश होईल. पाहिजे तर बँकेत चौकशी करा. छे छे. अहो त्याची काही जरुरी नाही. आम्ही सभ्य माणसं ओळखतो. पुनश्च नमस्कार. नमस्कार. चला मुलांनो आता आपल्याला नवीन गाडीतून घरी जायचं. चला. काय खोटे यात व्यवहार कसला केलात? नाही तर काय पैसे दिलेत आणि गाडी घेतली. त्यात नवीन असं काय केलं? बसा गाडीत बसा. गाडी मिळालीच आहे. उद्या 1,12,000 परत मिळतील. ते कसं काय? ते आता नाही कळायचं. उद्या सकाळी 10 वाजता. कालच 1,12,000ला गाडी घेतली. पण काय झालं आज अचानक 50,000ची नड निर्माण झाली म्हणून तुमच्याकडे आलो. आज रविवार. कुठेही पैसे मिळणार म्हणून तुमच्याकडे आलो.
माझं काय म्हणणं आहे, ही गाडी घ्या आणि मला 50,000 रुपये द्या. हो आपण बसा हा, मी आलोच. आपण काय करताय हे आम्हाला जरा समजावून सांगाल का? हा. ओके ओके. मी पैसे देतो तुम्हाला, पण आपण तसा स्टॅम्प लिहून दिलात तर. अर्थात. अहो रीतीच बोलणं आहे तुमचं. थांबा, मी आलोच. ओके. हॅलो, हिरा शेट का? असाल तसं निघा आणि गुपचुपांच्याकडे या. हो हो हो, नाही गोंधळ झालाय. हो निघाच. हा कागद. थँक्यू. थांबा हं, मी पैसे देतो. इन्स्पेक्टर, हा कागद. खोटा चेक देऊन फसवून गाडी नेणार होते. यांनी कंप्लेंट दिलीच आहे. मिस्टर खोटे, यू आर अंडर अरेस्ट. अहो पण साहेब, मी काहीही गुन्हा केलेला नाहीये. मग हे काय? तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते कोर्टात सांगा. हो, पण आपल्याकडे वॉरंट आहे का? हे वॉरंट सरळ येता का बेड्या घालू? कुणाला बेड्या घालताय? काय प्रकार काय हा? खोटा चेक देऊन फसवायला निघाले थे. अहो तुमचा चेक बँकेत तरी भरा तुम्ही, मग कॅश होतो की नाही ते बघा. मग हा व्यवहाराचा प्रकार तरी काय आहे? ते मला माहित नाही, पण एका अब्रुदार माणसाला तुम्ही विनाकारण अटक करताय हे बरोबर नाही. तरी मी यांना सांगितलं, मी काहीही गुन्हा केलेला नाही आहे. हे पहा, मी लॉ ग्रॅज्युएट आहे. उद्या यांनी जर तुमच्यावर अब्रू नुकसानीची फिर्याद केली तर त्याची नुकसान भरपाई म्हणून तुम्हालाच 2 लाख रुपये द्यावे लागतील. आहात कुठे? मी त्याच विचारात आहे. साहेब, तुम्ही जरा आत चला प्लीज. गोखले साहेब, तुम्ही पण चला. ते तुम्हाला पैसे देतील याची खात्री आहे? अरे बेटा, दुसरा मार्गच नाही त्यांना. काय? माझी तर अक्कलच चालत नाही. मिस्टर खोटे, आपण हे प्रकरण मिटवून टाकूया. तुमचा काय निर्णय होतो तुम्हाला कळवा, मी निघतो. ओके. आता असं करा, गाडी मला मिळालीच आहे, माझा चेक मला परत करा, म्हणजे व्यवहार संपला. म्हणजे ही गाडी तुम्ही फुकटात नेणार तर? हो, कारण ही माझ्या आबरूची किंमत आहे म्हणून. देऊन टाका हा, नाहीतर हे प्रकरण फार महागात पडेल. हा घ्या तुमचा चेक. तेवढी पोलीस कंप्लेंट काढून घ्या. ते काम माझं. चला रे मुलांनो. चांगलाच धडा शिकलो मी आज. हो, पण लक्षात ठेवा. चल रे. चला. बोला, आता काय म्हणणं आहे तुमचं? यात फक्त तुमची हुशारी दिसते, पण झालं ते काही चांगलं झालं नाही असं मला वाटतं. बरोबर आहे. कमाल आहे. व्यवहार पुरा झाला, गाडी घरात आली, पैसे पण परत मिळाले, शिवाय कोणाची काहीही तक्रार नाही. हो, त्यांनी तसं स्पष्ट सांगितलं. तरीही हा खोटेपणाच होतो आणि आम्हाला तो मान्य नाही. नीट विचार करा. काय मामा, चला घरी, आधी मंडळींना खुश करू. चला. ए विजय, आता आपण इथून निघून जाऊ. नाही यार, असं जायचं नाही. मग एकदा तरी या माणसाची फजिती करायची आणि मगच ह्याला सोडायचं. अरे पण ते कसं शक्य आहे? ते कधी सापडतच नाहीत. सापडतील यार, एकदा तरी नक्कीच सापडतील. या चंचलाबाई. हॅलो रूपा. हॅलो.
विजय त्या दिवशी ह्यांच्यामुळेच मी वाचलो. कधी रे? नमस्कार. मी याचा आते भाऊ विजय. हॅलो. आज इकडे कुठे? कुठे म्हणजे? हे माझ्या मालकांचं ऑफिस. अच्छा मालक. अच्छा. कुठे गेलात मजनू? मजनू म्हणजे मिस्टर खोटे. माझी मम्मी त्यांना मजनू म्हणते खाजगीत. खाजगीतच म्हणणार. आम्ही त्यांच्याकडेच असतो. तुमचे मजनू आत्ताच घरी गेले. गाडी घेतले ना नवीन? हो म्हणतच होते गाडी घेणार म्हणून. तुम्ही असं का नाही करत? आता ताबडतोब मजनूला फोन करा अभिनंदन करण्यासाठी. खुश होतील ते. नको. दोनदा केला होता पण थोरल्याबाई घेतात आणि सारखा आपटतात. अहो आपटणारच. तुम्ही असं का नाही करत? डायरेक्ट मजनूलाच फोनवर बोलवा. मेला मजनू मेला. हॅलो. मजनू आहेत का? मजनू? कोण मजनू? छे छे, इथे मजनू बिजनू कोणी राहत नाही. अहो पुन्हा पुन्हा फोन करू नका. 3दा सांगितलं तरी समजत नाही तुम्हाला? चावट कुठली? पुन्हा फोन आदळला बाईंनी. मजनू नाही म्हणतात. तुम्ही असं करा, तुम्ही सरळ त्यांच्या घरीच जा. 20 वर्ष झाली खरोपाय पण अजून घरचा पत्ता दिला नाही त्यांनी. हा ते तर शिवशर आहेत हो. ते तुम्हाला पत्ता देणार नाहीत. मला माहिती ना, मी देतो ना. हा त्यांचा पत्ता. सरळ घरी या. 2 दिवसातच या. आम्ही तिथे आहोत. यांनाही बरोबर घेऊन या. मी येणारच. मला बघून पप्पा अगदी चकित होतील. सरू. हे सरू ग. अगं मी नवीन गाडी आणली तुझ्यासाठी. मग द्या त्या बयेला. भयाला? कोण भया? जिचे सारखे सारखे फोन येतात ती म्हणे मजनू आहेत का, मजनू आहेत का. चिडतेस काय अशी? माझं नाव मजनू आहे का? कोणाच ठाऊक. लाडकं नाव असेल तिचं. कमाल आहे तुझी मम्मी. अगं डॅडीनी एवढी छान गाडी आणली आणि तू असं काय म्हणतेस? त्याचा कौतुक नाही. प्रिया जा पूजा कर गाडीची. हो. हे लैला मजनू प्रकरण काय आहे? कसलं प्रकरण आहे? तो सिनेमा नाही का लागला लैला मजनू? मामा हॅलो हॅलो. इकडे या. ही चिठ्ठी घ्या. जोशी बुवांना द्या. बरं. आणि त्यांना सांगा मी बोलावलंय म्हणून. हो सांगतो. सरू. हरच्या आज भोपळ्याची भाजी वाटतं. बाबा माझा राग ते भोपळ्यावर कशा करते? थांब थांब थांब. तर सरू आपला जावई ठरला. दिलीप आपला जावई चांगला शिकलेला आहे. भरपूर इस्टेट आहे. एकुलता एक आहे. प्रिया जर हो म्हणाली ना तर तिचं जन्माचं कल्याण होईल. आणि आपलं सुद्धा पैशाचा ऊग येईल घरात. तुम्ही पक्के स्वार्थी आहात. स्वतःचा फायदा आधी पाहता. तुमच्या बोलण्याला नेहमीच कसला तरी हेतू चिकटलेला असतो आणि हे मला मुळीच मान्य नाही. समजलं? ते जाऊ दे. पण जावई म्हणून दिलीप चांगला आहे की नाही? हे पहा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते. प्रिया जो मुलगा पसंत करेल त्याच्याशीच मी तिचं लग्न करून देईन. याच्यामध्ये जर कुणी आलं तर ते मला मुळीच चालणार नाही. सांगून ठेवते. बाबा काय हाय 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 काय दिसते सोने माझे. वा वा वा. पप्पा देवळाच्या जीर्णोद्धार फंडासाठी 50,000 रुपये जमा करायचे ठरवले. छान. आणि त्यातले मी आणि मम्मी 20,000 रुपये जमा करणार आहोत. मी एक पैसे देणार नाही आणि कुणीही देणार नाही. अहो असं काय करता तुम्ही? स्वतः पैसे देत नाही ते नाही आणि वर शाप कशाला देता? मी पैसे जमवणारच. मार पैसे. तू 20,000 जमवलेस तर त्याच्या दुप्पट मी तुला देईन. म्हणजे तुम्ही मला 40,000 रुपये देणार? 40च काय जमतील त्याच्या दुप्पट देईन. पण जमणारच नाहीत ना. पप्पा आता पैसे गोळा करीन ना तेव्हाच तुमच्याकडे येईन आणि दुप्पट घेऊन जाईन. पहाच तुम्ही. काय खोटे साहेब, स्वतःच्या मुलीकडे सुद्धा पैसे लावता. मला नो या आपले पैसे वाया जाऊ नयेत म्हणून स्वतःच्या मुलीला सुद्धा कशी कटवायची याचा धडा मी तुम्हाला शिकवतो. हॅलो कोण हिरा शेट का? मी खोटे बोलतोय. हे बघ माझी मुलगी फंडासाठी पैसे मागायला येईल.
अरे बाबा देऊ नकोस. मी पैज मारले तिच्याशी. आणि हे बघ आपल्या सगळ्या मित्रांना सांग. हा थँक्यू. हे बघा खोटे साहेब, हे तुमचं वागणं एक दिवस तुमच्याच अंगाशी येणार आहे. हॅलो, कोण पेशंट का? मी खोटं बोलतोय. काय काय आता माझी वेडिंग सिल्वर अॅनिव्हर्सरी आहे. बर माझी बायकोला काय दिवाळी प्रेझेंट द्यायची आहे. हा ते तू जरा सजेस्ट कर नी जल्दी जल्दी. करतो. संध्याकाळी 6 वाजता ये. हा येतो. मुलांनो, मान आणि सुरी घेऊन स्वतःच्या पायानं माणसं घरी येतात आणि कापा कशी म्हणतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अच्छा, हा. आज कोण बकरा येणार आहे? पेस्टनजी. पेस्तनजी? त्याला आपल्या बायकोला काहीतरी अनयुज्युअल प्रेझेंट द्यायचंय. काय द्यावं आम्ही काय सांगणार. तुम्ही अस्तित्वात नसलेली वस्तू सुद्धा दुसऱ्याला द्याल. करेक्ट. पेटी. पेटी? पेटी? अहो पण या पेटीत ना तुम्ही त्याला काय देणार? काय देणार बघाच आता तुम्ही फक्त माझ्या होला हो करायचं. ये पेस्टन. आता तुला मी जी वस्तू देणार आहे ना त्याची किंमत जगात कोणाला करता येणार नाही. असं म्हणजे या सगळ्या लोकांनी बघितलं आहे का ते? म्हणजे काय? आम्ही चाटच झालो. तुम्ही भाग्यवान आहात. अरे मग लवकर दाखवणी, माझ्या तोंड काय बघतो. हॅव पेशन्स. कम ऑन. लाईट्स. वा वा 25 वर्षानंतर जब बैल असली भारी वस्तू म्हणजे भाग्यवान आहे बाई. काय रे खोट्या, हे काय जादूचा प्रयोग करतोय का? जादूचा प्रयोग नाही, हे साडी आहे. साडी भारी पैकी. काय एवढीशी पेटीमध्ये अख्खा साडी? नुसती साडी नाही, ब्लाऊज पीस सकट साडी असते पण ती सुत नाही. हे असं कसं होईल? अरे बाबा ही डाक्याची साडी आहे, 150 वर्षापूर्वीची. असं? हे बघ हे अजब आहे. चला तुला कुठून मिळाली ही साडी? 1857 साली डाक्याला तयार झाली. तिथून ती नेपाळच्या राजाने घेतली आपल्या राणीसाठी. तिथून ती हैदराबादच्या निजामाने घेतली आपल्या बेगमसाठी. आणि त्याच्याकडून मी घेतली आमच्या राणीसाठी 25,000ला. तू आपला दोस्त, आपण ती तुला देते 5,000ला. वा काय साडी आहे. लाजवाब. अरे बोलायचं कामच नाही. फॅन्टॅस्टिक, व्हेरी फाईन. चला मला तर काही दिसत बी नाही. अरे तसं कशाला? विजय तू बघ ना. बघ. हो, ब्युटिफुल टेक्स्चर. वेस्टर्न उंचीला मी भरपूर आहे. हा तुझी बायडी उंची आहे ना, तिला बराबर पुरे. चला मी तुला मोजूनच दाखवतो. हे बघ. खोचला आणि असा 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 इकडे आला. एक वेळा घेतला, दुसरा घेतला आणि हे असा टाकला. तो पदर आहे ना, तो इतका लांब आला पाहिजे. तुझी बायडी डोक्यावर पदर घेते ना, इतका लांब आला पाहिजे. हे जो लूज आहे ना, लूज त्याचा निरी करायचा. असा 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 खोचायचा. हा हा
कसा निर्या पंख्यासारखा आला की नाही हा पंख्यासारखा आता आता हा पदर आहे ना हा असा घ्यायचा हे बघते काय तू हा असा डोक्यावर घ्यायचा हा आणि बर का पेस्टन असा पदर डोक्यावर घेऊन बायडी तुझ्याजवळ येईल ना अरे मॅरेजची जुबिलीच काय हनीमूनची याद येईल तुला पेस्टन ही साडी नेसून तुझी बायडी बसेल ना तेव्हा गोड बिल काय नाही बघ चावट उठलं पेस्टनजी इकडे या उतरे पेस्टनजी इकडनं बघा तुला दिसते की नाही थोडस दिसतंय खरा ओ पेस्टनजी इकडनं काय बघता इकडे या 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 इकडनं बघा लाल रंग दिसतो की नाही पेस्टनजी इकडे या. मार डाला समोर बघा एकदम स्नो व्हाईट तो साला चमत्कार झाला रेनबो सारखा दिसतो पेस्टनजी मला तर मिस्टर खोटे एकदम मिसेस खोटेच वाटतात की नाही मला सुद्धा तुला सुद्धा अरे तो साला चमत्कार झाला एव्हरीथिंग मॅजिक आपण घेतली आहे सारी बोल काय किंमत आहे चला आताच पैसे देतो आपण पेस्टन खातोय जोडे बायकोची कसे माणसं असतात जगाच्या मी ही 25,000 घेतली पण तू आपला दोष तुला आपण 5,000 देते थँक्यू अरे तुझी बायडी खुश होईल साडी बघून हे घे तुझ्या 5,000 रुपये पेस्टन जपून न्या मोलाची वस्तू आहे हा सांभाळून घ्यायला पाहिजे पण खोट्या बायकोने विचारलं का मला साडी दिसत नाही तर काय सांगायचं सांग ना ही साडी तुझ्या प्रेमासारखी आहे जे असते पण दिसत नाही अशी हा बरोबर पाहिलं ना मुलांनो जगात अशी ही माणसं असतात दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए करेक्ट हा फसला म्हणजे सगळेच फसतील असं नाही अरे आज तुम्हाला काय झाला तुम्ही असे नाचता कसाला डार्लिंग आज आपली वेडिंग एनिव्हर्सरी आहे हा ते तू मला काय देते बोल आधी तुम्ही मला सांगा तुम्ही मला काय देणार असं कसं चालेल लेडीज फर्स्ट म्हणजे तू मला सांग तू काय देईल नाही तूच माझा हसबंड आहे एज पण तूच अधिक केला पाहिजे सांग आपण हेड का टेल करू हा आता बघ हेड पालवतो मी आणि तेल पालवतो तू हा बघितलं काय हेड पाला म्हणजे मी जिंकलो आता तू मला सांग तू मला काय देईल सांगते अधिक डोला मीठ आईस क्लोज आणि डोका तिकडे चला ती प्रेझेंट तो कोणा नाही मिळली असं ना आता मी तुला अशीच एक प्रेझेंट देतो डार्लिंग माझ्या कॉपी करू नका अरे साहेब मी मला कॉपी करत नाही हे मी तुला जे प्रेझेंट देतो ना ते तो 9th वंडर ऑफ द वर्ल्ड आहे म्हणजे जगातला 9वा आश्चर्य त्यांच्यामध्ये काय आहे ते असतो पण दिसत नाही म्हणजे काय आहे जसं माझ्यात तुझ्यावर प्रेम असते ना तसं ते हाय पण दिसत नाही चल तू तर एकदम पागल है हा नक्की मी तुझ्यावरती पागल आहे आता मी तुला एक किमती वस्तू देते तर तू बघ ओ माय डार्लिंग ला 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 Din 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 din.
काय कशी दिसत साडी? ए पागल, साडी कुठे आहे? हं? अरे काय म्हणते, तुला नाही दिसते म्हणून? हे काय माझ्या हातामध्ये आहे ना. जरा थोडी वेळ थांब, मग तुला दिसेल. हे बघ, हे साडी आहे ना, ते 1857 मध्ये ढाकामध्ये तयार झाली होती. हा, मग तिकडेशी ते आपल्या नेपाळच्या राजाने त्यांची राणी करता घेतली आणि मग हैदराबादच्या नवाबने त्यांची बेगम करता घेतली आणि तिकडेशी मी माझी राणी करता आणली, म्हणजे तुझ्या करता. हा, समज काय? असे असे इंटरनॅशनल साडी आहे बघ. अरे तू हैदराबादला कधी गेला होता रे? अरे मी हैदराबादला नाही गेलो रे. हे तो एका माझ्या फ्रेंडनी मला आणून दिली ना. म्हणजे साडीची गंमत काय आहे की जसा सूर्य चढतो ना तसा त्यांचा रंग बदलतो. हा, सकाळी एक, तो दुपारी दुसरा, संध्याकाळी तिसरा. इथून बघितला तो लाल दिसतो, इथून बघितला तो पिवळा दिसतो आणि समोरून बघितला तो एकदम वॉटर कलर सारखा दिसतो. हा, दिसतो का नाही? हा, जसं हिरा कसा अंगुठीमध्ये शोभतो तसं हे तू साडी पेनेल ना, त्यांच्यामध्ये तू एक ब्युटिफुल राणी सारखी दिसेल. हा, एक आहे, ये तू पेन. हे नेसू? हा, आत्ताच पेन तू माझी समोर. नक्की नेसू? हा, आय एम व्हेरी इगर टू सी यू इन दिस साडी. नक्की नेसू? पण लवकर का नाही, रंग बदलत त्यांची अगोदर. पहिल्यांदा आपण फॅशन मध्ये जाऊया साड्यांच्या साठी. चला बाई, चला बाई. या या. काय पेस्तन काका, काय काम काढलं आमच्याकडे? काय आहे की तुमच्या नवऱ्याने माझी बायकोला एक साडी दिली. काय मेल्यानो, इतक्या वर्षात मला कधी साडी आणली नाही आणि दुसऱ्याच्या बायकोला साडी देतायत? अरे तसं नाही रे, साडी विकत दिली पण दिलीच नाही. म्हणजे काय? तो खोट्या म्हणतो की साडी असतो पण दिसत नाही, तशी साडी आहे पण दिसत नाही. काय वेडबीड लागले की काय तुम्हाला? तसंच म्हणतो. मी बायकोला तसंच सांगितलं आणि खाली पिली मी त्यांच्या हाताची बिस्कोट खाली आणि तुझी जवळ आलो. याच्याकडे साडी नवरा म्हणतो ते तू नेसून बघ ना. हा, हे कसं शक्य आहे? ह्याच्यात कशी साडी असेल? पेस्टल, व्यवहार तुझा माझा होता, तू घरात काढलास. चल हो बाहेर. सोड मला. आता तुम्हाला फसवला. माझा पैसा देऊन टाक परत, नाही तर तुझी बायकोला सगळं सांगून मी तुझी फजाटी करून टाकेल. पैसे पैसे हे घे तुझे पैसे. तुला आणि तुझ्या बायकोला डोकंच नाही. चल हो बाहेर. काय हो, ही काय भानगड आहे? पेस्तन कुठे गेला? नाही, गडबड काय नाही. त्याला एक साडी दिली होती, नाही पसंत पडली, पैसे परत करून टाकले. तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपून ठेवत आहात, पण मी हुडकून काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पेस्तनजीला फसवलं. आता तो या घरात पुन्हा कधी येणार नाही आणि कुठलाही व्यवहार करणार नाही. मारा पैस 1000 रुपयाची सारखी पैसे लावत असतात. ही शेवटची. आज संध्याकाळी पेस्टनला इथे आणून तुमच्या देखत फसून दाखवतो. निघालोच त्याला निरोप द्यायला. पण नाही त्याचा बाप हे माणूस आहे का कळत नाही. छे 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 छे, ही तुमच्या मिस्टरांची पत्रिका. हो. अति वाईट गोंधळ संभवतोय. काय गोंधळ आणखीन? पत्रिकेत एक बाई डोकावते. कोण बाई? डोकावते म्हणजे काय? आहेच म्हणजे याच असतील. नीट पहा, नीट पहा. नाही नाही, दुसरीच आहे. चंचलाही जणू दक्षिणेकडे लक्ष ठेवा. बर, दक्षिणा देऊच हो आम्ही. पण बाईबद्दल काय सांगत होता? चुकला. दक्षिण म्हणजे दिशा दक्षिण, तिकडून बाई येते. मिली मागून यायला बघते काय? मामा, इकडचा दरवाजा बंद. अहो पण जोशी बुवा, याच्यावर काहीच उपाय नाही का? एक अनुष्ठान करा. बर. मिस्टर वाचतील. संध्याकाळी 6ला या. ते येईन हो, पण जोशी बुवा मला एक सांगा की ह्यांच्या या असल्या पत्रिकेमुळं माझ्या प्रियाला काही त्रास नाही ना होणार? छे छे, मुळीच नाही. तिची पत्रिका अगदी उत्तम. वा 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 वा. लग्नाचा योग सुद्धा कसा अगदी स्पष्ट दिसतोय. ए विजय, वेस्टर्न येईल असं वाटतं तुला?
या खोट्यांचं काही सांगता येत नाही. कधी कुणाला आयुष्यातनं उठवतील कळणार नाही. ते बघ पेस्तनजीला घेऊन आले. ये पेस्टन नाही रागवायचं नाही रागवायचं ये. माझ्यामुळं तुला मानसिक त्रास झाला याच मला फार फार वाईट वाटत. ते तुला कोणी सांगितलं? ते व्यापार मध्ये तर असं चालायचंच. तू वाईट वाटून घेऊ नको. असं कसं? किती झालं तरी आपण मित्र आहोत. नाही नाही तुझं समाधान करून दिल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही. मामा म्हणजे काय करणार तुम्ही? सांगतो असं कर, हे दागिने तू घे. हे साला हसते मी आणि दिसतो सुद्धा, पण खरं आहे ना? अरे काय हे संस्थानी खोटे दागिने कसे वापरतील? म्हणजे हे मी एका संस्थानिकाकडून 15,000 घेतले. आता तो परत मागतोय. 40,000 रुपये द्यायला तयार आहे. आत्ता तुम्ही घ्या, 8 दिवसांनी विका, 25,000 रुपये खिशात. हा पण गिराक येईल कसं म्हणून? त्याचं पत्रच आलंय ना तसं. हा पत्र कुठं आहे? तुमच्या खोलीच्या सेफ मध्ये आहे ना. चल तू आज चल, तुला सगळं समजावून सांगतो. बरोबर. या खोल्यांच्या देखत नको. चला खोटे पेस्टनला कसा कापतो ते मी बघून येतो. तू बघ कोण आले ते. काय मिळाले का पैसे? नाही ना. अरे पप्पानी सगळ्यांना फोन केले, एक जण पैसे द्यायला तयार नाहीये. मी पाहिलं ना माझ्या डोळ्यांनी. तुझे पप्पा म्हणजे चलाक माणूस आहे. विजय, माझं एक काम करशील? बोल ना. हे बघ, हे माझ्याकडे 10,000 रुपये जमलेत, हे घे. याचं मी काय करू? आणि 20,000 करून दे. 20,000? तू काय मला जादूगार समजलीस की काय? हो, माझ्यावर नाही का जादू केलीस? ती जादू जमली ग, पण 10चे 20,000 करायचे खरंच काहीतरी जादू करायला हवी. हे बघ, तू काहीही कर, रेसवर पैसे लाव, काय वाटेल ते करून पैसे मिळव. पाहिजे तर पप्पांसारखी पैज लावून पैसे मिळव. पैज? ग्रेट आयडिया. प्रिया, डोंट वरी, मी तुला पैसे दिले. ए पण नक्की ना? नक्की 100%. तू काळजी करू नकोस. पण एक मात्र कर, आता इथं थांबू नकोस. जा. बर, मी येते. पैज. हे दिलीप, हे दिलीप, काय झालं काय? अरे काय झालं काय? फसला. कोण? पेस्टन फसला म्हणजे? अरे दागिने घेतल्यावर पैसे सुद्धा दिले. मेला पेस्टन, मेला. नाही खोट्या, तुझ्या माझ्यावरती एवढं प्रेम आहे ते मला आज पटलं. मलाही समाधान वाटलं. जरा मी जातो. दादा सांभाळून ना. पेस्टन फसला. त्याला खोटे दागिने तर विकलेत, उलट त्याच्याकडून मोत्याची अंगठी घेतली फक्त 40 रुपयाला. काढा पैसे. पेस्टन पुन्हा फसला. मामा, लेट अस सेलिब्रेट. खोटे साहेब, तुम्ही जिंकलात, पण केलं ते काही चांगलं केलं नाही. मामा, त्याला एक पेक द्या, म्हणजे हरल्याचं दुःख कमी होईल. घे बाळ. घ्या. खोटे साहेब, हे सगळं पाहून माझं तर ठाम मत झालंय, तुमचा मार्ग चुकीचा आहे. तेव्हा मी माझ्या मार्गाने जाऊन नेहमी खरं बोलणार. अजून तू असं कर, जरा स्ट्रॉंग घे, म्हणजे वेड्यासारखे विचार तुझ्या डोक्यातून निघून जातील. ठीक आहे, मला पैस यापुढं मी खरंच बोलणार. आणि तुम्ही जर मला खोटं बोलायला लावलं तर मी तुम्हाला 20,000 रुपये देईन. आणि हरलात तर तुम्ही मला 20,000 रुपये द्यायचे. कबूल? अरे काही घेतली नाहीस तर काय वेड्यासारखं बोलतोयस. घे घे, संपो. छे, मुळीच नाही. मी तर शाण्यासारखा वागतोय. हा आता तुम्हीच घाबरलेले दिसताय. आकडा मोठा वाटतो का? काहीतरीच काय, त्यांच्या दृष्टीने काहीच नाही. हा आता खोट्यानं हरण्याची भीती जास्त वाटत असेल, हे का? इतकी घमेंड? मग लागली पैस 20,000 रुपये एका मिनिटात खोटं बोलायला लावतो. असं? घेतली पैज मारू नका. हा, ते कधीच हरत नाहीत. सांगा त्याला. हे साला कसली पैज लावते, सांग तरी. अरे हा विजय हरिश्चंद्राचा अवतार झालाय. कायम खरं बोलणार म्हणतोय. 20,000ची पैज लावतोय मायाची. खरेखर विजय? एकदम खरं. व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग.
अरे चालनी साला माझ्या बी 5,000 लागलं. वा वा. थांबा. हा खोटे हा. माझे पण 500 रुपये लागले. शाबास. ए ए येडा का तू? अरे त्यांच्या नादी लागू नकोस, दोघही हराल माझा ऐका. ए बडबड नको. पैज लागले म्हणजे लागली. अच्छा. एका मिनिटात हरवून दाखवतो. बर. अरे पण आपण पैसे जिंकलो तर हे साला पैसा देणार कुठून? त्याची एक मिनिट. हे माझे 10,000 रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवून द्या पेस्तनजींच्याकडे. तुमचेही द्या, नसतील तर राहू द्या, माझी काही हरकत नाही. अरेच्या भलताच जोरात दिसतोय. कारण शेवटी मीच जिंकणार आहे. हे साला कागदात बांधून घ्यायला पाहिजे. बरोबर. हा. हा मी सांगतो. हे बघ, पैजेची कलम 4. नंबर 1, पैज 24 तासाची राहील. हा. नंबर 2, 24 तास तू माझ्या घरी राहायचंस. हा. नंबर 3, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. हा, आणि अळमटळम करशील तर हरलास असं समजू. आणि चौथं कलम म्हणजे पैज आहे हे आपल्याशिवाय कोणाला कळता कामा नये. मामा बघा कोण आहे ते. बघा बघा, नाहीतरी आपल्याला कोणीतरी साक्षीदार हवाच नाही का? मला साक्षीदार चालणार नाही. मामा कोण आहे? वा 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 वा. बाहेर टोमॅटो सारख्या लालबुंद बायका आल्यात. या दोघांची चौकशी करतायत. शी 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 शी. काय रे हे विजय? हा, तुझ्यासारख्या लग्न न झालेल्या तरुण मुलाकडं टोमॅटो सारख्या लालबुंद बायका येतात? अरे चांगलं नाही रे. हा उल्लूपणा मला चालायचा नाही. मामा हे इथं नाही तसं सांगा आणि कटवा त्यांना. तसं नाही करता यायचं. का? त्या चौकशी करतात त्यांची, पण आल्यात तुमच्याकडे. होय. अरे मग गाडा त्याला बाहेर काय उभं केलं? आत नाही काढायचं? जा घेऊन ये त्याला. अहं. अरे वा, म्हणजे आम्हाला बायका भेटायला आल्या तर तो आमचा उल्लूपणा, आणि तुम्हाला भेटायला आल्या तर त्यांना लगेच आत बोलवा. आम्हाला अरे माझी गोष्ट निराळी आहे. जंटलमन आहे मी. आशीर्वाद मागायला आले असतील. तेवढ्यात मी आज जाऊन कागद बदलून आणतो. हा तेवढ्यात तुमच्या चालू ठेवा. हा हा. ओमला हे पात्र इकडे कुठे आलं? पाया काय पडते चंचला? वा, तुम्ही माझे मालक, नमस्कार केलाच पाहिजे. हो ना, आता मालक म्हटल्यानंतर नमस्कार केलाच पाहिजे नाही का कुठे? पण तू इकडे कुठे आलीस? तुम्ही घरी यायचं वचन दिलं होतं पण आला नाही, म्हणून ऑफिस मध्ये गेले. तर यांनी पत्ता दिला म्हणून इथं आले. मी वचन दिलं होतं? मला काही आठवत नाही. नीट आठवा. महिन्यापूर्वी रात्री तुम्ही घरी आला होता, मला जवळ घेतलं आणि या सरलाबाई या. हा बघ, ते इथं कशाला सांगायला पाहिजे? मामा दारावर जरा लक्ष ठेवा. हो मुलांनो, तुम्ही कशाला थांबला इथे? तुम्हाला थोडस अकोड वाटेल. छे, आम्हाला कशाला अकोड वाटेल? आम्ही तर शिकायला आलो इथं. तुमचं चालू द्या, आम्ही शिकतोय. असं कर, उद्या दुपारी ऑफिस मध्ये ये. दुपारी तिथे सगळं बोल. इथं कम असतात, माणसं असतात. ठीक आहे, पण तुम्ही एकदा रुपाला भेटला असतात तर बरं झालं असतं. वा 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 वा, रुपाले का? यांचा आशीर्वाद मागायला आली असेल. बाहेर काय थांबवली तिला? आत घेऊन ये ना. कोण रुपा? कोण रुपा सांगा त्यांना. अहो रुपा, आपली मुलगी. आठवत आहे का? ती 10वी पास झाली तेव्हा तुम्हीच तिचा प्रेमानं पापा घेतला आणि तिला अमेरिकेला पाठवेल असं वचन दिलं होतं. सांगताय काय? पप्पा तुम्ही प्रेमानं पापा घेतला, मग तिला अमेरिकेला पाठवायलाच पाहिजे. तुम्ही बघत काय बसला? घेऊन या तिला. बघा कसे टोमॅटो सारखे झाले. अरे वा, विश्वामित्र वाटतं. काय घेतलीस? सोड. तुम्ही उद्या ऑफिस मध्ये भेटा दोघी जणी. तिथे सगळं बोला. बरं, मी निघते, पण उद्या भेटा. काय? मामा बघता काय टोमॅटो सारखे? दार उघडा. नेहमीच आहे यांचं. जाऊ दे. सुटला एकदाचा. घे खोट्या, हे कागद, याच्यामध्ये सगळा कलम लिहिलाय. आता सह्या करा.
चला सया करा. विजय सही. हो ना, करतो ना. पिस्टन सही. तुम्ही करताय ना सही? तर चला सया झाल्या. पैस सुरू. 8 वाजले. हो. उद्या 8 वाजता संपणार. सगळ्यांनी घड्याळ लावा. चला. चला 24 तास फर्स्ट क्लास मजा येलो. मला एक कळत नाही पेस्टनजी, तुम्ही जे मगाशी गेलात ते इतक्या लवकर का आलात? ही मजा बघायला? नाही मग माझ्याकडे एक मोठी जी अंगुठी होती, असं ते साला खोट्याने काढून घेतली हा. आणि मला फक्त 40 रुपये दिला. असं अरे कोणीतरी मला 100 रुपये दिलं असतं. 100 रुपये, 5 रुपये सुद्धा कोणी दिले नसते याला. हो ना. बाजवाट हे खोट्या, माझी अंगुठी परत कर. अंगुठी माझ्याकडे नाहीये. नाही म्हणजे कुठे गेली? अंगुठी माझ्याकडे कुठे गेली नाहीये. मग? हा बरोबर. तू गेल्यानंतर ते जोशुआ आले. हा. ते देवळाच्या फंडासाठी घेऊन गेले. माझ्याकडे अंगठी नाहीये. विचार या पोरांना. हा. काय विजय हे खरं आहे? एकदम खोटं. अंगठी खोट्यांच्याकडेच आहे. अरे, माझी अंगुठी अंगठी परत माझ्याकडे दे. नाहीये. अरे अंगठी नाही, माझ्याकडे सोडून नाही. टाक. सोड, सोड काय मला. मारतो? सोडून अंगठी टाक. माझी माझ्याकडे अंगुठी दे नाही. मला. नाही नाही, त्यांच्याकडे काय सोडू नका. तू त्यांच्याकडे दे. पेस्टर तू यांच्याकडे लक्ष देऊ नको. हॅलो. हो हो, मी खोट्यांच्याकडनंच बोलतोय. काय म्हणताय? खोट्यांकडनं माल विकत घ्यायचा? अहो वेडे की खुळे, खोट्यांचा माल घेऊ नका. तो घाणेरडा आहे, कीड पडली आहे त्यात. अहो खरंच सांगतोय, खोटं सांगून कसं चालेल? 20,000चा प्रश्न आहे. धंद्यातून उठवतो काय मला? अरे, काय गोंधळ चाललाय हा? थांबा हा, दाखवते एकेकाला हिसका. आत्ता बंगल्यातून 2 बायका बाहेर पडताना पाहिल्या मी. कोण होत्या त्या? चला बाई, तुम्हाला जो खरं पाहिजे तो विजय लायचा. पेस्टन तू सुद्धा नाही नाही नाही, विजयावर माझा विश्वास नाही. काय रे विजय, बायका आल्या होत्या की नाही? हो, आल्या होत्या. काय म्हणत होत्या त्या? तसं काही विशेष म्हणाला नाहीत, पण त्यांच्या बोलण्यावरून आणि असं करण्यावरून. अरे अरे अरे, त्या काय म्हणाले ते मला कळलंच नाही. अरे विजय थांब थांब. अरे आज काय चाललंय ते मला कळतच नाही. चोर नाही, मी आहे विजय. लपून बसलो होतो. अरे पण कालपासून काय गोंधळ चाललाय ते तरी सांगशील? ते तुला मी नंतर सांगेन. आधी सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे? ईश्वर, हे काय सांगायला हवं? आहे ना. मग एक गोष्ट लक्षात ठेव, रात्री 8 पर्यंत तू मला का, कशाला, कशासाठी काही विचारायचं नाही. मला सांभाळून घ्यायचं, मदत करायची. करशील ना? करेन. आधी वचन दे बघू. दिलं वचन. थँक्यू. अरे पण हे सगळं कशासाठी? रात्री 8 नंतर सांगायचं असं आपलं ठरलंय. थांब. मला शोधतायत काय? अरे कुणाला शोधतोयस? प्रिया, हं? तू माझ्याकडे 10चे 20,000 करून मागितले होतेस ना? हो. ते आजच रात्री तुला देणार 8 वाजता. अय्या खरं? अगं तसं डीलच झालंय आमचं. अरे काय सांगतोस काय? हे ऐकून मला इतका आनंद झालाय ना की असं वाटतं. तुला जे वाटतंय ना तेच सांगणार आहे मी आज. काय? आधी डोळे मीठ बघू आणि हात दे.
हा काय गोंधळ चाललाय? ही मंडळी घरात का आली आहेत आणि काय हुडकतायत ती? मला काही कळत नाही. तुझ्या नवऱ्यालाच विचार. हा विजय कुठे आहे? विजयला मरू दे, तुम्ही इकडे या आधी. तो मरून चालणार नाही. का? माझे 20,000 रुपये बुडतील. 20,000? हो, अगं एक डील केलाय. कसलं? त्याचे 20,000 रुपये रात्री 8 वाजता मला मिळणार. ते मी तुला देणार. अय्या, खरंच? होय, मला आहे कोण दुसरं. हे बघतो काय? मम्मी मम्मी. अरे काय ग मम्मी? मम्मी अगं लाजतेस काय? सांग ना. आज की नाही काय झालं? अरे विजयने मला अंगठी घातली. बघू बघू. वा मम्मी छान आहे. आम्ही लग्न करायचं ठरवलंय. तू हो म्हंटलं पाहिजेस. हा अगं मुलगा तुला पसंत आहे ना, मग मला पसंत असणारच. आणि मम्मी विजयने एक डील केलंय. त्याचे 20,000 त्याला आज रात्री 8 वाजता मिळणार आहेत. ते तू मला देणार आहे आणि मी तुला देईन फंडा करता. अगं वेडे, डील तुझ्या पप्पानी केलंय. त्याचे 20,000 त्यांना मिळणार आणि ते मला देणार. तुझा काहीतरी घोटाळा होतोय मम्मी. अगं पैसे विजयलाच मिळणार आहेत. घोटाळा कसला आलाय त्यात? हे आत्ता मला सांगून गेले तसं. हो हो, बघू कुणाला मिळतात ते. पण मम्मी मी निघते. अगं मला 4-5 ठिकाणी जायचंय. काय गोंधळ चाललाय काय? असलाच तर तो तुझ्या नवऱ्याचाच गोंधळ असणार. काय पकडा पकडा, सोडू नका सोडू नका त्याला, सोडू नका. अरे पळतोस काय? आता असा सवाल टाका की हा खोटं बोललाच पाहिजे की आपण जिंकली. थांब थांब, त्यांच्या अगोदर मला त्यांना कालची साडी बद्दल प्रश्न विचारायचा आहे. मला तुझ कळालाच पाहिजे. अरे पोट धुतला नाही तू? साडी बद्दल तुझ कळालाच पाहिजे. साडी बद्दल ना, आत्ता नको, आत्ता नको. हो, आता इथे हा काय बोलला तर आणखी गोंधळ सुरू होणार. हे विजय, खरं बोल नाही तर हसेल. पेस्तनजी, मी तुम्हाला खरं सांगतो, खोट्याने तुम्हाला साडी दिली पण ती खरी नव्हती. त्यांनी नुसती ऍक्टिंग केली, फसवलं तुम्हाला आणि तुम्ही फसलात. हे काय काय बोलतो? सांग मला आतमध्ये कोण कोण सामील होता. आधी तलवार खाली घे, तलवार खाली घे. यामध्ये खोटे, दिलीप, मामा,
मी नव्हतो हा? असं नाही, मी पण होतो. हा. महाराजांना मी खरं बोललो. महाराजांना मला मी पाहिजे. अरे पण खोट्याला मारा की, खोट्याला मार. अरे काय गोंधळ चाललाय हा? सांगतो पेस्तंजी सगळ्यांना बळवत सुटलाय. हो, कशाला? मलाही फटका बसला. वडिलांची आठवण आली अगदी. असं हो चला बघू, मी बघते काय येते. नको नको, तू जाऊ नको. का? तो पिसाळलाय, तुलाही मारेल आणि त्याची छत्री मोडेल. मी बघतो. मामा चला. अहो. अगं, आई गं. आई विजय वेगे पण साला सगळ्याला सीधा करून टाकतो. हे मामा बघू बाहेर ये, साला बरोबर दाखवतो. आणि ते खोटं बोलू, खोपडी तुझी खोपडीच फाडून टाकेल. ये इकडे सरला बाई. हे सुद्धा. अरे माफ करा माझी चुकी झाली. मी ते साला खोट्याला मारायला गेलो आणि तुला मार बसला. माफ कर. अरे उठ बाळा उठ. अरे उठ. अरे नशिबात लिहिलेलं चुकले का कुणाचं? छे 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 छे, आजचा दिवसच वाईट आहे. तू मला सांग की तू माफ केला तो मी तुला पाहतो. माफ केलं, तुला क्षमा केली. जा पाय पडतो. अरे 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 आय 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 आय. ओ, 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 ओ. कसले कसले आवाज येतात ते पाहिलंच पाहिजे बाई मला एकदा. नका जाऊ, नका जाऊ. का? आज शनी मंगळाची युती. आज अपघात, मारपीट, गोंधळ चालूच राहणार. अरे बापरे, तरीच सकाळपासून सारखे आवाज चालू आहेत. आज रात्रीपर्यंत हे असंच चालणार. थोडं पाणी देता का? पाणी तर देतेच, हो. पण रव्याचे ताजे लाडू केलेत हो? ते पण देते. बसा हा, मी वा, आहे. वा, वा, वा. स्वतःला काय छत्रपती समजतोस काय? माझ्याकडे शेजार मामा आहे. मामा हे मामा. मारतो काय झालं? माझी छत्री कुठे आहे? हे बघ, मी तुझी क्षमा मागतो. आमचं चुकलं. पाय पडतो तुझ्या. आता मारायचा नाहीस ना? नीट वागशील ना? हा ते मी बघतो. साडीच्या काय? आता 8 वाजता बाबा काही काढू नको. नाही तर माझी बायको सगळ्यांना घराच्या बाहेर काढेल. हो ना, म्हणजे हा पै जिंकेल आणि आपण हरू. नाही पाहिजे आपणच जिंकणार. तो बिचारा जोशीला मी उगीच मारलं. आयडिया पेस्टर, याला मी बरोबर खोटं बोलायला होतो. हा खरं बोलला ना तर जोशाकडून तुझ्यापेक्षा जास्त मार खाईल. तुम्ही फक्त माझ्या होला हो करायचं. जोशाच्या आवाजाची स्तुती करायची. हा आलोच मी. पेस्तनजी, तुम्ही जर मला मारणार नसाल तर आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला. नाही मला सांगली काय? खोटेनी तुम्हाला दिलेले दागिने खोटे होते. हे सालानी असा केला काय? आता तो परत बी घेणार नाही. आणि ते तुम्ही दुसऱ्याच्या गळ्यात टाका, म्हणजे तुम्ही सुटाल, नाही का? आता बघ ते खोट्याची कशी गंमत करतो ते. मारामारी नाही, कधीतरी डोक्यानं काम करा. हे डोका मोकळा ठेवायला पाहिजे. काय जोशी बुवा, लाडू कसे झाले? वा 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 वा. अरे वा, नैवेद्य चालला वाटतं. काय आणखी? तुम्ही सांगताय म्हणून. हा, काय म्हणतोय तो तुमचा पेस्तनजी? पेस्टनजी आता शांत झाला. जोशीवांच्या पाया पडला. जोशीवेन त्याला क्षमा सुद्धा केली. हो पण ती छत्री तेवढी काढून घ्या बुवा. नाही, ती काढून घेतली. आता तुम्हाला भीती नाही. हो, पण जोशीवा, बऱ्याच दिवसात तुमचं गाणं ऐकायचा योग आला नाही. हो, गाणं झालं पाहिजे. अहो पण पूर्वी सारखा आवाज नीट राहिला नाही ना आजकाल. अहो गाणं राहू द्या, पण सौभद्रातले एखादी तान तरी ऐकवाच बुवा. हो, नारायणरावांच्या नंतर आवाज तुमचा आहे. ते आपलं पेटंट मदत जाऊ कुणाला शरण असं म्हणतोय. मारूया एखादी तान. वा वा, आपलं ते हे मदत जाऊ कुणाला त्यातलं बर का? जोशुवा, हे झालं की बाहेर या. मंडळी थांबले. मी सांगतो त्यांना थांबा. पुरे जोशुवा. वा वा, काय आवाज आहे, काय ताण आहे. बाल गंधर्वानंतर तुमचीच ताण. वा, तुम्हाला सांगतो जोशी बा, इतकं सुरेल गाणं मी आजतागत कधी ऐकलं होतं. अगदी आग्रा गाणं दिसतंय. अरे त्यात कसला गाणं आणि काय
साला त्याच्या आवाज ऐकू तर माझ्या कानाचा पडदा फाटून जातो. सगळे लोक गाणं चांगलंय म्हणतात, पण हा विजय काहीच बोलत नाहीये. काय रे विजय, तुला कसं वाटलं गाणं? सांग ना. खरं सांगू सरलाबाई, त्यांचा आवाज म्हणजे घोगरा किरटा. खरं म्हणजे यांनी गाऊच नाही, कारण ह्यांना आवाजच नाही. गाय विताना ओरडते ना, तसा यांचा आवाज वाटतो. यांच्या गाण्यापेक्षा गिरणीचा भोंगा बरा. अपमान, भयंकर अपमान. राजे महाराजांनी प्रशंसा केल्या माझी आणि यांना काय ओरडल्यासारखं वाटतंय. मी जातो, पुन्हा या घरात पाऊल टाकणार नाही. चला. अहो अहो होमलँड तुम्ही थोडी थांबाय ना. जोशीबुवा माझं ऐका. पुन्हा या घरात पाऊल टाकणार नाही. नाही बघितलं जोशीबुवा कसे संतापून गेले ते. नाही म्हणजे विजयची फजिती करायला गेलो, जोशीबा सापडले. काय म्हणाला? नाही म्हणजे विजयमुळे घडले सगळे. एक शब्द बोलू नका. नाही नाही मी आता संतापले की काय वाटेल ते करीन. नाही, मला कल्पना आहे त्याची. एक आडवा शाळा असशील तर माझं ऐक. आता जा, खोटं बोल आणि सरलाबाईंची समजूत काढ. मुळीच नाही. मी रात्री 8 पर्यंत खरं बोलणार आणि पै जिंकणार. तो तू एकदम खलास. सरलाबाई तो चिडली आहे, आता प्रिया बी चिरली. म्हणजे तुझ्या लग्न होणारच नाही. असं माझं मी बघून घेईन. याला कसली भीतीच वाटत नाही. ती आता सरलाबाई आली मग त्याला समजेल. काय करता काय? काही नाही. आपण ते घड्याळ मागे करून ठेवलं होतं ना, ते सरळ केलं. हे बघा, तुम्ही मला काही एक सांगू नका. मला काही एक ऐकायचं नाही तुमचं. सरलाबाई, मला क्षमा करा. सरलाबाई, कोणाचं मन दुखावं, अपमान करावं असं माझ्या मनात नव्हतं. मला जे खरं वाटलं तेच मी बोललो. हवं असलं तर मी जोशीबुवांची माफी सुद्धा मागतो. खरं बोलतोयस तू हे? अगदी खरं. खोटं बोलून चालणार नाही. यापुढे असं कधी होणार नाही. एवढं जर तू म्हणतोस तर मी तुला क्षमा करते, कारण तू मुळातच चांगला आहेस म्हणून. थँक्यू सरलाबाई. आता मी तसाच वागेन. छान छान. बरं का हो, मी तुम्हाला एक चिठ्ठी देते जोशीबुवांना देण्यासाठी. चला. 1 मिनिट. खोटं न बोलता वाचलो. हो, आता वाचलास, पण आता असा अडकवतो की देखते राही ना. मला शिकवतोय. काय ग प्रिया, मला कशाला बोलवलंस? अरे तू मगाशी घड्याळाजवळ काय करत होतास? काही नाही ग, ते गाडवं घड्याळ मागं करत होते, ते बरोबर केलं. अरे पण तू पप्पांच्या घड्याळावरून का नाही लावत? त्यांचं अगदी बरोबर असतं. नको, ते सुद्धा आज घड्याळ मागच करत असणार. म्हणजे मी नाही समजले. ते रात्री 8 नंतर सांगणार, असंच आपलं ठरलंय. बरं, तुझं काय काम होतं? अरे तू मला 20,000 देणार की नाही? नॅचरली. ते मी तुला परत देईन. आणि त्याचे तू मला 40,000 करून दे. एवढंच ना? त्यात काय, ते होणारच आहेत आपोआप. अरे साला तू इकडे काय करतो? या पेस्तन काका, विजयशी काही काम होतं? हो हो. अरे माझा केवढा पैसा इकडे जाम होऊन गेलाय ना, ते मला बघायला पाहिजे ना, काय बराबर सलामत आहे का नाही, नाही तर पिणीस. अरे पण हे कसले पैसे म्हणतायत? अगं ती वेगळीच गंमत आहे. हे आणि त्याचे साथीदार आज पैसे गमावणार. साला काय बोलतो तू? अरे पण आज तुम्ही असे विचित्रासारखे वागताय काय, बोलताय काय, मला तर काहीच कळत नाही. आता हे तू पेस्तनजीना विचार. पेस्तनजी सांगा. ते असं आहे की कलम लक्षात ठेवा. नाही, ते तू पप्पाला विचार, आम्हाला सांगायची परवानगी नाही. ठीक आहे, मी पप्पांनाच विचारते. हा जा. तुम्ही काय करते इथे? तुम्ही पण जाणी. तू काय करतो इकडे? अरे ते मला पारा करायचा. तू मारू नको, मला पारा करायचा ना. अरे पारा कर. मारते काय? पण मारते कशाला? पण तू मारते कशाला? आधी पण मारते कशाला तू? अरे सोड ना मला, तू मला मारते कशाला? मला मी काय म्हणते पेस्तनजी, मी जातेच कशा? अरे सोड ना. अरे तू कशाला धरते तू मला? अरे अरे सोड ना. तुम्ही लोक माझ्या मागे का लागला तेच कळत नाही. अगदी बरोबर. अहो ती पोरगी सुद्धा आपली पाठ सोडायला तयार नाही. हो, कोणती पोरगी? अहो ती अहो ती काल आलेली फाकडू पोरगी, ती आली आहे. ती आले? हो. काय चंचलाबाई आले? घेऊन येते ना? नाही, त्यांची मुलगी. मुलगी नाचत होती, पप्पा पप्पा म्हणून खोट्यांच्या गळ्यात पडत होती, ती आली आहे. येऊ द्या. सरलाबाईंना कळणार आणि खोटे स्वर्गात जाणार. मज्जा. तू पण जाणार. मज्जा. मामा मामा कटव तिला, आधी कटव तिला. कटव. मामा जायचं नाही. मामा जायचं नाही. मामा जायचं नाही. मामा जा. अरे 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 काय चगला चालते? कोणाची मुलगी आणि कुठली बायको मला काय कळत नाही. पेस्तनजी,
बाहेर खोट्यांचं लफडं आलंय. काय म्हणतोय? अरे हे साला काय प्रकार आहे? खोटी आणि बाईच्या लफड्यामध्ये? अरे हे प्रकार तर मला बघायलाच पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग. त्याचं काय पेस्तनजी, तुम्ही काल करारपत्र लिहित होतात ना, तेव्हा 2 फाकडू बायका खोट्याला भेटायला इकडे आल्या होत्या. खोट्याला भेटायला? म्हणजे तो साला छुपा रुस्तम निघाला. हे तर काहीच नाही. अहो त्या बाईच्या बोलण्यावर तर असं वाटत होतं की हे तिच्या लट्टू हे तर काहीच नाही. ती बाई तर त्यांना मजनू असं म्हणत होती. हे खोट्या साला एवढा खोल पाण्यात असेल असं मला नाही वाटलं. नाही काय, ती मुलगी तर त्यांना पप्पा पप्पा अशी हाक मारत होती. अरे साला मग तर त्यांची काय चैन असणार. हे तर काहीच नाही. त्यांनी त्या बाईला आलिंगन दिलं, त्या मुलीचे गालगुच्चे घेतले आणि मग तिला वचन दिलं. अरे पण काय वचन दिलं तर बोलली? ते मी तुला नंतर सांगेन. या वयात एवढा उल्लूपणा खोट्याला सोबत नाही. आता बघा ना, साला एवढा म्हातारा झाला पण तरी सुद्धा त्यांचा हिरवटपणा जात नाही. अरे दुर्गट भारी. काय म्हणताय? ही आमच्या देवीची आरती आहे. देवी तिकडे भाला घेऊन उभी आहे. देवी इकडे उभी. अरे काय झाला? चालला काय तू? पाणी आणि आला मेला का काय तू? एक कोंबडा बळी पडला. दुसऱ्या कोंबड्याला थंडी भरली वाटत. ते बाबा इकडे उकडते नाही. उकडते ते कोट काढणी थंडी वाजेल. उकडते कशाला? नको नको नको, इकडे उकडते. तू चल रे, तू चल तू चल. तुम्ही आता कोणाबद्दल बोलत होता? मी सांगतो ना, त्यांना कशाला विचारता? आम्ही मिस्टर खोट्यांबद्दलच बोलत होतो. हा बरोबर. आम्ही नुसता खोटे बदलच म्हणत होता. काय? कोण खोटे? मी खोटे नाही बोलला. मी साठे बोलला. SD साठे, आमच्या जाणी दोस्त. सदाशिव. हो. हा. सदाशिव दामोदर साठे. मोठे व्यापारी आहेत ते लोखंडाचे. लोखंडाचे? हो. मग मी अजून कसे पाहिले नाहीत? अरे हो, याने कसे पाहिले नाहीत अजून? ते फारसे घरी येत नाहीत. व्हेरी बिझी मॅन. हा ते दामाजीचा पोरगा सदाशिव दामाजी साठे बाईच्या बाबतीत जरा लूज आहे. जरा फारच लूज आहेत. लूज आहे काय? काय हो? दिलीप आता म्हणाला सदाशिव दामोदर साठे आणि तुम्ही म्हणताय सदाशिव दामाजी साठे. हा काय प्रकार आहे? मुलगा दामोदरचा आहे की दामाजीचा आहे? नाही तसं नाही हो. तो दामोदरचा बी मुलगा आणि दामाजीचा बी मुलगा. काय वेट बीट लागलाय काय तुम्हाला? नाही म्हणजे त्याचं काय आहे की हा जो सदाशिव जो आहे तो मुळात दामोदरांचाच मुलगा, पण तो दामाजीच्या मांडीवर दत्तक गेला काय म्हणून तो दामाजीचा मुलगा झाला. सोपं आहे काय रे विजय, हे म्हणतात ते खरं आहे का? मुळीच नाही. आम्ही मिस्टर खोट्यांच्या बद्दलच बोलत होतो. असं पेस्तन दिलीप आता काय म्हणायचंय तुम्हाला? अरे ते वाटेल जसं म्हणत, पण मी जे सदाशिव बद्दल म्हणत होता ते दामाजीचाच मुलगा. दत्तक आणि तो दामोदरचा पण मुलगा. ओरिजिनल. ओरिजिनल दत्तक दामोदर दामाजी हा काय प्रकार आहे? ते काही नाही. तुम्ही सगळे आत चला. माझी खात्री पटल्याशिवाय मी कोणालाही सोडणार नाही. चला. अरे पण मला कशाला आत देतात? मी तर यांच्या सगळं ऐकत होता तर तुम्ही यांना विचारा. आणि तुम्ही बसा इथेच. मला वाटलं तर मी तुम्हाला बोलावणं पाठवणार. तुम्ही चला दोघं चला. हा मला फसवताय काय? अरे वा रे वा. त्याला त्यांना विचारायच्या बघा मला खाली केली. आता चंपी होल बरोबर ते लोकांची सगळं. कोण चंचलाबाई तुम्ही? आमची रूपा आली आहे का? आल्या होत्या पण गेल्या. बरं मालक घरात आहेत का? मालक थांबा बघून येतो. पोरीला कटवलं, आई आली. भानगडी यांच्या निस्तारायच्या आम्ही. ते काय म्हणतो काय? कोण आला? खोट्यांचा लफडा आला. चंचलाबाई आल्या आहेत. मरी. अरे चक्रम, आता ते बाईच्याच बोलणं आज झालं होतं. आता ते इकडे दिसला म्हणजे मेला. जा तू लवकर जाऊन त्यांना काढाव. थांब मामा आयडिओ, तू जाऊन त्यांना चंचलाबाईला आज घेऊन ये. हा काय बोलता काय? आणि सरलाबाई आल्या तर
अरे तुम्ही सांगेल का ते मलाच भेटायला आली होती म्हणून. जा या ना आत या. मालक नाही आहेत पण त्यांचे एक मित्र आहेत. त्यांचं एक महत्वाचं काम आहे. या ना आत या. या 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 चंचलाबाई. नमस्कार. मी पेस्तन मालकांच्या भावसारखाच आहे. मामा जरा हात बघा नी. बसा की. काय आलं होतं तुम्ही? अहो मालकांची भेटच होत नाही. हल्ली प्रेम आटलं त्यांचं. नाही नाही तसं नाही हो. तो देवाच्या फंडाच्या कामात बिझी असतो. तू असं कर त्यांना 15,000 रुपये दे आणि मग बघ कसा खुश होऊन तुला डबल प्रेम करतो. मी 15,000 कुठून देणार? अरे ते मी तुला मिळवून देईल. तू असं कर बघ माझी जेवढ एक दागिन्याचा सेट आहे. एका स्टेटच्या प्रिन्स कडून मी 15,000 रुपयाला घेतला. आता तो परत 40,000 परत मागतो. म्हणजे हे तू तुझी जवळ ठेव. 8 दिवसांनी त्यांना देऊन टाक म्हणजे 25,000चा फायदा होईल. 15,000 खोट्याला दे आणि 10,000 तू ठेव. पण तुम्हाला 15,000 कुठून देऊ? अरे ते खोटे करून घे आणि मला दे. पण ते देतील का? अरे नक्की दे. ते मी करतो. मी तुला सगळं समजावून सांगतो. तू माझ्या बरोबर आज चल. छे 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 मला कसला उलगडा अजूनही होत नाहीये. आम्हाला फ्लावर शोला जायचंय आणि अजून हे जोशीबुवांच्याकडनं आलेले नाहीयेत. ते येणार नाही. येणार यावंच लागणार त्यांना. छे या भानगडीत माझं डोकंच दुखायला लागलेलं आहे. मी झोपेची गोळी घेते आणि झोप असंच करा. नाही काय असंच करा. मी चांगली जागी राहणार आहे. जाग्याच राहा. खोटे आले की तुम्हाला कळवतो. करेक्ट. शाणा आहे मुलगा. हा मी आता जागी राहते. बघते ह्याला काय चाललंय ते मला कळलंच पाहिजे. बघते मी. हे पा खोट्याला मी इकडे पाठवून देतो. ते तुला 15,000 रुपये देईल. ते तू मला दे म्हणजे दागिना तुला. पण मालक देतील ना पैसे? तू नुसतं उसना माग म्हणजे लगेच देईल. बाकी मी करतो. गिरायक 8 दिवसांनी येणार हे नक्की ना? हे पत्ता दाखवलं ना तुला. पुन्हा टेलिग्राम करतो. हो कराच. तू इकडे दार बंद करून बसून जा. मी ते खोट्याला इकडे पाठवून देतो. पुढच्या काय त्यांना सांगू नको. नाही सांगणार. कोण रूपा? पुन्हा कशाला आलात? मला पप्पांना भेटायचंय. पण ते घरात नाहीये. मी थांबते. पप्पांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही. थांबा आलोच. काय चाललंय काय? काही नाही. आपण घड्या मागं केलं होतं ते बरोबर केलं. अच्छा. अहो ती रूपा नावाची नाचणारी पोरगी पुन्हा आलीये. बोलाव का तिला? ताबडतोब बोलवा. शहाणपणा करू नकोस. आधी तिला कटव आणि तू बाहेर हो. मुळीच जाणार नाही. हे निष्ठुर निर्दय माणसा का का मला असा बाहेर काढतोस? माझं घर मला मिळो एवढंच माझं मागणं मी देवाजवळ मागत होते. ते ते मला मिळालं. हो ना मिळालं. आता आता माझी अशी निराशा करू नकोस. नाही नाही तर माझं हे जीवन इथेच संपेल. ओ बाई तुम्ही आल्या अशा हल्ला काय करताय? अहो बाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बाहेरचा असं तो मला म्हणाला तुम्हाला नाही. होय की नाही रे? मीही तुम्हाला काही म्हटलंच नाही. अहो ही सगळी नाटकातली वाक्य होती. अच्छा. काय कसं काय वाटलं माझं ऍक्टिंग तुम्हाला? तशी बोंबूस आहे. फसलात ना? फसलो म्हणजे काय चांगलंच फसलो हो. पण मला हे कळत नाही तुम्ही ही नाटकं इथे कशाला करताय? माझी कला मला पप्पांना दाखवायची आहे. त्यांचा आधार मिळाला तर मी आकाशातल्या तारकेप्रमाणे चमकून दिसेन. हो अगदी इतक्या चमकाल तुम्हाला सांगतो. पण हिच्या वडिलांच्या डोळ्यासमोर काजवे चमकतील त्याचं काय? मला की नाही माझ्या मम्मी सारखं हिरोईन होऊन पप्पांच्या समोर यायचंय. हो या अवश्य या. तुम्ही हिरोईन होणार यात वादच नाही हो. ते दिसलं ना आता. हा हिरोईनचा वारसा मला वाटतं तिला तिच्या आईकडनं मिळायला दिसतोय. अहो आई मला की नाही कोणतंही नाटक केव्हाही करता येतं. हा तिला तिच्या वडिलांकडनं मिळालेला गुण आहे. हे जन्मदात्या आई शपथ मी नाही. मी कधी एका क्षणाच्या मोहाकरता तू माझ्या आईला फसवलं. आई म्हणजे खोटे. आणि त्याची शिक्षा मला का बरं देतोस? माझ्या मनाचा थोडा तरी विचार कर. करायला पाहिजे. स्वतःच्या हातानं स्वतःची ही नाजूक कळी अशी कुस्करू नकोस रे. कळी नाटक सोनेरी फास अंक 3 प्रवेश शेवटचा. सुंदर ऍक्टिंग करता तुम्ही हा तुमचा प्रवेश तुमच्या पप्पांच्या समोर सादर करा. हा फास त्यांच्या गळ्याला अगदी बरोबर फिट बसेल.
काय बोलतोस काय काय तू? झालं? अरे हा प्रवेश त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवेश ठरेल. असू दे रे त्याला. मी की नाही आता दुसरा पीस म्हणून दाखवते. अरे वा, म्हणा ना. हे, म्हणा काय म्हणू दे. नको. हे, अहो बाई, तुम्हाला जी काय ऍक्टिंग दाखवायची ती बाहेर दाखवा. नाही, हं? पप्पांचं दर्शन झाल्याशिवाय ही त्यांची मुलगी इथून हलणार नाही. जाऊच नका. ही ज्योत विझणार नाही. नको नको. घ्या आता काय सांगायचं हिला. तिला माहिती नाही, सरलाबाईने एक फुंकर मारली तरी ही ज्योत पटकन विझेल. कोण आलाय रे विजय? मशाल आली. फुंकर ही कोण मुलगी आहे? मला भेटायला आली आहे? हो ना, भेटायला आली आहे. मला मला माझ्या मित्राची ती ही बहीण. बरं, चालू दे तुमचं. मुली, घर आपलंच आहे असं समज. हा, हो, मी माझ्या घरी आली आहे, मला माहित आहे. हे आले नाहीत अजून? अजून तरी आले नाही. आले की लगेच पाठवतो. बर, बसा. हा, मी येते. काय झालं रे? वाचलो. वाचला. ही वेळ कशी कशी निभावली. अहो बाई, या बाईचं पुन्हा खाली आल्या आणि त्यांनी तुम्हाला विचारलं, तुम्ही खोट्यानं ओळखता का? तर मी सांगेन ओळखते म्हणून. हा, नाही नाही, माझी आई. सांगायचं मी त्यांना ओळखत नाही, कधी पाहिलं देखील नाही. असं कसं? असं सांगायचं? तुम्हाला काय झालं? तुमच्या अंगात झालं का काय? काय झालं का तुम्हाला? अरे बापरे, काय झालं? तू आता हिला मी काढणार नाही वजन. उता उता, बाबा आले. डोले खवरला बाबांनी. उता बघू. उता उता. अरे बाबा. अहो बाई, उठा बघू. होत्या तू मेला पोरगी इकडे आणि त्यांची आई पलीकडच्या रूम मध्ये. आव, तिकडे कुठे झाला? मुलगी इकडे. आहो, काय झालं? हिला शुद्राणू बाहेर काढूया. विजय, हे आले का रे? नाही आले अजून. काय नाही आले? आता काय भूत गेलं का त्यांचं? चंचला, तू घरी कालीस? मला 15,000 रुपये द्या. ते घेतल्याशिवाय जाणार नाही मी. 8 दिवसांनी परत करेन. हे काय नवीन खोळ घेतलाय डोक्यात? अहो, सगळं सांगायचं म्हणजे वेळ लागेल. हे विजय, सरलाबाई कधी येते? येऊ दे की. तू एक काम कर, हिला बाहेर काढ. शुद्धीवरण आणि खोटं बोलायला शिकव. ए येडा का खुळा, मी हिला खोटं बोलायला सांगणार? आपल्या पैजेत बसत नाही ते. बाबा, तू खोटं बोलू नको, पण हिला खोटं बोलायला लाव. एक म्हणजे ती इकडे जी आली ती मला भेटायला. दुसरं म्हणजे ती खोट्यानं ओळखत नाही. एवढं जरी ती खोटं बोलली तरी चालेल. हा, म्हणजे हे घर सगळ्यासाठी बंद आणि तुझ्या मॅरेज होणार नाही. ठीक आहे. बाळ, तुला तुझ्या पप्पांना भेटायचंय ना? ते तुझी वाट बघताय. हो, उता बघू. आलू. मी पडी ना. चल, पप्पांच्याकडे जाऊ आपण. पप्पांसारखी काय अगदी गुडगुडीत. त्यांची आईला बघून येतो काय झालं. हे घे 15,000 रुपये आणि घरी जा. काय सांगते नंतर सांग. आता नको, माझी आई नको गम. कटकट गेली. येते. हा, आले. अरे वा चंचलाबाई, हे घ्या तुमचे 15,000 रुपये. खोट्याने पैसा दिला तर तो देणार होताच. हे दागिना जरा सांभाळून न्या तुम्ही. पण 8 दिवसांनी गिरायक येणार हे नक्की ना? हा, नक्की. टॅलिग्राम गेला सुद्धा. मला पेस्तनजी म्हणतात. बरं, मग मी येऊ? हे दागिना जरा सांभाळून न्या बाई. हा, जा. ताई, अगं ताई, आधी बाहेर चल. कशाला? तुझा होणारा जावई काय दिवे लावतोय ते बघ. काय झालं? आधी बाहेर चल. काय बाई, आजकाल माझ्या जीवाला चैनच नाहीये मुळे. काय रे विजय, काय चाललंय? तू इथंच थांब, मी आलोच. अरे बाप, आता काय खरं नाही. तू साला कुठे चाललास? सरलाबाईंनी मला रुपाशी बोलताना पाहिला ना. तू आता घाबरू नको, काय बिघडणार नाही. साला पेस्टनजी, एवढा पैसा कुठून आणला? अरे गेलेला पैसा परत आलं. खोट्याने जे मला दागिना विकला नी, ते मी चंचलाबाईला विकला 15,000 रुपयाला. 15,000? ते शाला चंचलाबाईकडे एवढा पैसा कुठून आला? अरे खोट्या करून आला. मीच त्यांना ट्रिक शिकवली. साला पेस्तनजी, तू तो खोट्याच्या बाप निघाला की? त्यांच्याच गेला मी. तुझी बी पैसा मी वसूल केला. आता नुसतं बसून गंमत बघणार मी. चल. पेस्तनजी, मी पळून जाते बाबा. पळून कुठे जाते? अरे आतमध्ये ती जाडाबाई आहे नी. काय वादा नाही, तू काळजी करू नको. तू आज जाऊन ते पोरीला सगळं शिकव, बाकी मी बघून घेईल. अरे पण ती मला मारून टाकेल. तू कशाला मारते? मी आहे ना तुझ्या पाठीमागे. मी जाते बाबा. तू मला मारू नको बाबा. अरे केवढ्याने मारते मला. कोण आला वाटते? कुठे गेला? चला पळाला.
अगं हीच ती मुलगी जी काल इथे आली होती. असं हो. मग आत्ताच विचारते यांना. ते होत्या कुठे गेला? कोण आहे? अहो ए, वर या. गोट्याला झाला. आलं आलं. गोट्याला झाला. काय तुझी बायडीनी ते विजयला रुपाशी बोलताना बघितलं. बापरे मेलो. आता मला ती त्या मुलीबद्दल विचारणार. नाही 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 तू घाबरू नको. हा. विजय तुला वाचवेल. तू बघ कुठे? ये इकडे. काय बायकोनी विचारला हा. की कोट्याला म्हणजे तुला ओळखते काय? हा. तो ते म्हण हा. नाही मी ना ओळखते. मी त्यांना केव्हा बघितलं सुद्धा नाही. हेच शिकवतोय तिला. हो पण आता माझी फजिती बघायला थांबलाय. मग माझ्या करता हे का करतोय तो? हा ते तुझ्या करता नाही करते हा. ते स्वतःच्या करता करते. सरलाबाई चिडल्या हा. तर प्रिया चिडेल आणि ह्याचं लग्न मोडेल म्हणून तो या मुलीला खोटं बोलायला शिकवतोय. ते तुझ्या फायद्याचे आहे ते तुझ्या बघ. वा 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 विजय सापडला. आता एका दगडात 3 पक्षी कसे मारतो ते बघत. हा? ते कसं? ते कसा? आता विजय मुलीला खोटं बोलायला शिकवतो हा. म्हणजे विजय हारला. हा. हा? हा. मुलगी मला ओळखत नाही म्हणजे मुलगी खलास. हा? आणि मुलगी खलास म्हणजे बायकोच्या दृष्टीने मी सज्जन ठरणार. काय अहो वर या. आलो आलो बघा. ते साला खोट्याचा डोसका लई तेज आहे हो. नशीब आता तरी कळला. काय सर? अरे वा साडे मोठे छान दिसते हो तुला. छानच आहे. सरू काय काय हो ती आलेली मुलगी कोण आणि तिचा तुमचा काय संबंध? वेडी रे वेडी. अगं माझी तिची ओळख सुद्धा नाही. विजयकडे आली असेल. हो पण तीच मुलगी काल तुमच्याकडे आली होती. पक्क ठाऊक आहे मला. असं चल खाली खात्रीच करून घे. माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी. चल. चला मी काय तशी फसायची नाही. हे बाबा ती कार्ती तुलाच भेटायला होती हा. असं तिला शिकवलंय ना. हा. काही गोंधळ होणार ना काही. नीट शिकवल्यावर खात्री करून सुद्धा घेतले. हा तुम्ही बिनधास्त राहा. हा काळजी करू नको. हा. हम्म आता तुला दाखवतोच. असं हा असं. सूर्यन हा जय हे विजय. ओ पप्पा पप्पा माय स्वीट पप्पा. ओ पप्पा सोड सोड सोड. हे कोण मुलगी आणि असं काय करते वेड्यासारखं? पप्पा असे निष्ठुर नका हो. जरा स्वतःच्या मनाला तरी विचारा. पप्पा स्वतःच्या पोटच्या पोरीला असं दूर नका उलटू. नाही पप्पा मी तुम्हाला मुळीच सोडणार नाही. हा वयात ही खेळ करते काय? दाखवते एकेकाला बघते मी. नाटक कंपनीतले कोणीतरी कुठे गेली? चल 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 बाहेर चल. चल बाहेर बाहेर चल बाहेर बाहेर चल. बाहेर 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 बाहेर. वा गुरु आज गुरु. सत्यानाश केला माझ्याशी संसार केला. विश्वासघात करता काय? बघते मी तुम्हाला. नको नको काय? पडा माझ्या पाया. पडा म्हणते ना. लाडके काय पळताय कुठे? नको काय? बघते बघते मी तुम्हाला. तू इथे काय करतोयस? विजय कुठे? तो विजय कुठे? कुठे? तू 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 फसवलंस मला. काय झालं? ती मुलगी मला ओळखत नाही. ती या दिलीपला भेटायला आली होती असं शिकवलं होतंस तिला. बरोबर आहे. मग तिनं मला मिठी कशी मारली आणि पप्पा अशी निष्ठुर कशी होता असं किती म्हणाली. त्याचं काय झालं मी शिकवलेले डायलॉग ती विसरली आणि नाटकातले पाठ असलेले डायलॉग बोलली. तर मी काय करणार नाही का? अरे तर नाटक मला बोला ना. आता तुमचं नशीबच वाईट. एका वेळी 2 घरं सांभाळायची म्हणजे काय पेस्टनची रक्त जाते. ए हसते काय? पैस कॅन्सल. पेस्टन कागद फाडून टाक. हा 1 मिनिट. पैस कॅन्सल करायची असेल तर आधी हरलो म्हणा. आणि कुठे तुम्ही 20,000 पेस्टनची 5,000 आणि दिलीप 500 रुपये टाका. नाहीतर पैस चालू ठेवा. अरे गाढवा या पैजेमुळे अगोदरच किती गोंधळ झालाय. पैज चालू राहिली तर हे घर मोडेल ना. आणि तुझ्या लग्नाचं काय? ते माझं मी बघीन. मी पैस जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि लग्न करीन ते पण तुमच्याच मुलीशी. लग्न करणार? येस. पाहतो ना कसं लग्न करतो. अच्छा. ह्या काय माझ्या मागे येऊन काहीच उपयोग नाही.
तुम्ही किती प्रयत्न केला तरी मी खोटं बोलणार नाही. मी बागेत बसलोय. प्रिया आली की तिला तिकडेच पाठवा. हे बघा खोट्याची तरच चंपी आहे. खोट्यांच्याशी काय धुरायचं असते? तुम्हाला सांगतो, कृष्णजी, आज खोट्यांचं काय खरं नाही. अरे तू हात जाऊन वाचव नी. काय झालं? अरे ते बापाला हात जाऊन वाचव ना. आईच्या हाताचा मार खाते. बापरे, किती लोकांनी मला लक्ष दिलं. मला फसवता काय? मम्मी अगं काय केलंस हे मम्मी? मम्मी टम्मी गेली खड्ड्यात. अगं प्रिया तुला ठाऊक नाही, या माणसाने माझ्या आयुष्याचं सगळं नुकसान केलं. मी नाही नुकसान केलं, ते विजयने केलं. पण पटायचं नाही ना. दुसऱ्यांची नावं घेऊ नका. नाहीतर काय, त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे. तो तुमचं नुकसान करेल का? तुझ्याशी लग्न करून माझी इस्टेट लाटायचा डाव आहे त्याचा. हो, पण मला नाही खरं वाटत. नाहीच वाटणार. त्याला भुरं घातलंय ना तुला. सकाळपासून मला बदनाम करायचा डावच आहे त्याचा. असं काय केलं हो विजयनी? काय केलं? सकाळी त्या जोशीवांचा अपमान केला. हिचा राग माझ्यावर. मी कुठल्या तरी बाईच्या लफड्यात अडकलो अशी हिची समजूत करून दिली. तिला ती खरी वाटली. बघ तो असेल. प्रिया जरा येतेस, माझं तुझ्याकडे काम आहे. तू चल, मी येतेच. हो डॅडी, मी बघून येते तो काय म्हणतो ते. पण फसू नकोस हा. मीच त्याला विचारते. विजय, अरे काय हे? आज सकाळी तू जोशीबुवांचा अपमान केलास, खरं आहे ना? हो. अगं एकदा नाही दोनदा अपमान केला. अगं करावाच लागला. आणि हे सांगायला तुला काही वाटत नाही? अगं काय करणार, खरंच बोलावं लागलं. आणि काय रे, पप्पा बायकांच्या फंदात आहे असं तू मम्मीला सांगितलंस, हेही खरं ना? हो सगळं खरं आहे. प्रिया, आपलं काय ठरलंय? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी तुला रात्री 8 नंतर देणार. मला सांभाळण्याचं प्रॉमिस दिलेस तू. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. पप्पा म्हणतात तेच खरं. मुळात नसलेली साडी या विजयनं पेस्टनच्या गायात मारली आणि आज माझ्यावर घेतला. आणि पेस्टननं मलाच मारायला सुरुवात केली. तू पाहिलीसच. पण विजय असा असेल असं वाटलंच नव्हतं मला. इतकंच काय, त्या पोरीला इथे आणली, मला पप्पा म्हणायला शिकवलं. ती पोरगी माझ्याच गायात पडली. मी बोळा, मी हिची समजूत घालायला लागलो. पण हिला त्याच म्हणणं खरं वाटलं. लपडं दुसऱ्याचा आणि त्रास आम्हाला आहे. एवढं जर सांगता आहात तर ती बाई आणि मुलगी ती कुणाची आणि हे लफडं कुणाचं? आता तुला खरं वाटणार नाही, पण सांगतो. हे लपड पेस्टनच. बाई त्याची आणि ते काही नाही. तुम्ही खात्री करून द्या माझी तशी. ते सगळं नंतर. अगं आज आपल्याला फ्लॉवर शोला जायचंय ना, बायका वाट पाहत असतील. मी तर तुलाच न्यायला आले. चल लवकर तयार हो. हा घेऊन जा. चल. फ्लॉवर शो महत्वाचा. हे पण त्याचं म्हणणं ऐकू नकोस. नाहीच ऐकणार. तुमचंच म्हणणं खरंय. ला 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 तारे रिम टिम 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 तारा रिम टिम 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 तारा रिम टिम टिम टिम. पेस्टन जरा आत ये. खोटे काका, मी पण येऊ का आत? नको, तिथंच बसा. चल. तर पम 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 काहीतरी भनगड दिसते, आपण बघूया. भानगड दिसते. हे बघ पेस्टन, काल आलेली चंचला आणि तिची मुलगी हे तुझं लपड आहे असं मी माझ्या बायकोला सांगितलं. अरे साला, तुझ्या लफडा माझ्या गळ्यात घालते का? पण मी नाही घेणार. असं काय पेस्टन, तू आपला जिवलग मित्र, तूच मला वाचवलं पाहिजेस. ठीक आहे, मी तुला वाचवेल, पण माझी बायडीला नाही करायला पाहिजे. त्याची तू काळजी करू नकोस. हो, पण माझ्या बायकोची खात्री तू कशी पटवणार? अरे हात, मी तुला वाचवेल. मी दोस्त आहे ना तुझ्या. क्या बात है. असा दोस्त पाहिजे. काय जावई बापू, काय म्हणताय सासरी बुवा? अरे माझ्या मुलीचा तुला निरोप आहे. ती तुझ्याशी लग्न करायला तयार नाही. तुम्ही काही म्हणाव, पण मी तुमचाच जावई होणार आणि पैसेही मी जिंकणार. बघतो ना कसा जावई होतोस ते. पेस्टन जावई होतोय. मामा, मामा,
काय रे मामा तुम्हाला खोट्यांची मजा बघायची आहे? हा बघू की मी सांगितल्याप्रमाणे सांगतो, माफी हॅलो प्रिया, मला हात लावू नकोस. काय झालं काय तुला? मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. असं काय करतेस प्रिया? अगं थोडाच वेळ उरला. 8 वाजल्यानंतर तुला मी सगळं काही सांगणारच आहे. मला तू काहीही सांगू नकोस. माझा निर्णय पक्का आहे. ओके, 8 वाजल्यानंतर मी तुला 20,000 रुपये देणार आहे, ते तू घे आणि तुझा निर्णय तू पक्का कर. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. प्रिया, प्रिया प्लीज, प्रिया प्लीज माझं ऐकून घे. 10 मिनिटं राहिले प्रिया, प्लीज प्लीज. छत्री कोण आतमध्ये छत्रीमध्ये? विजय, कोट्याला जाऊन सांग पेस्तन बायडीला घेऊन आलाय. असं का? आत्ता जाऊन सांगतो ना. 1 फुल 2 माळी. अहो खोटे साहेब, पेस्तनची बाहेर का बाईला घेऊन आलाय. ताबडतोब या. आला का? बसायला सांग, आलो म्हणाव. लवकर या जरा. येत आहेत ते, तुम्ही बसा ना. काय जोडा दिसतोय. वा 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 वा. आता काय बघतो, नंतर इथं सिलसिला सुरू होणार आहे. चल. कोट्या, हे माझी बायडी म्हणजे लफडा बायडी. गाढवा, गाढवा तू हिलाच आपली बायडी म्हणून घेऊन आला. कमाल आहे तुझी. इथं चला तूच पहिला नंबरचा गारवा आहे. हे इकडे काल आली होती म्हणजे ह्यांना जाणते, खरं वाटेल, त्यांना बी पटलं. अहो मीच घोटाळा केला, म्हटलं आपणच सोडवावा. तुम्ही माझे मालक. हो, पण आता हा तुझा मालक. तो थोडा वेळा. हा, मी त्याला सगळं शिकवलं आहे. पण नाटक नीट करा, नाही तर त्या पोरीसारखं कराल आणि माझे उरलेले सगळे जातील. अरे तू काळजी करू नको, तू बस जा आणि बायकोला घेऊन. पडलं बरं. सरलाबाई फसल्या तर बरं होईल. हो, नाही तर खोट्यांचे दिवस भरले. तू एक काम कर, तू मला सामील हो. पैजेचे 500 रुपये माफ करीन. हो, नाहीतरी मी हरलोच आहे. खोट्यांची भंबीर तोडू. इस बात में मिला हात. हे विजय, सरलाबाई आल्या बघ. सरलाबाई, ये माझी बायडी चंचला. हो वा, नाव फारच छान आहे. नमस्कार करते. माझ्या कशाला? नमस्कार केलाच पाहिजे, तुम्ही माझ्या मोठ्या मालकी. म्हणजे काय काय? मी याला मोठ्या भावासारखा, यांच्यात मोठ्या भावाला मालक म्हणतात, म्हणून याला मालकीण मिळाल्या. बरोबर बरोबर. पण यांचा आवाज मी कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतो. हो, 3दा फोन केला तर पेस्टनजीला फोन केला होता ना, त्याच सांगताय ते. या वयात सुद्धा याला या मजनू म्हणतात. व्हेरी रोमॅन्टिक कपल. ते काल ना काय इकडे आली होती, ते मलाच भेटायला. काल जी मुलगी तुमच्या बरोबर आली होती ती कोण हो? ती माझी मुलगी. एकटीची नाही, आमची दोघाची. पण तुम्ही इथं असताना ती याना पप्पा कशी म्हणत होती? साला ते बोळी हाफ मॅरेज आहे, कोणालाही पप्पा पप्पा म्हणती, लई घोटाळा करते. म्हणूनच तिथे आणलं नाही तिला. हो. तुम्ही बसा, मी चहा करून आणते. काय कसं वाटलं आमच्या नाटक? नाटक चांगलं आहे. हे हात काढ. वा वा वा, चंचलाबाई काय सोंग आणलंय. चंचलाबाई, तुम्ही पेस्तनजीची बायको झालात हे काही चांगलं केलं नाही. का बरं? त्याचं काय झालं, त्यांनी तुमच्याकडनं 15,000 रुपये घेऊन तुम्हाला खोटे दागिने दिले. हो काय? हो, त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका. हा इतका 420 निघाला. अहो, तुमच्याकडे गिराय घेणारे सांगितलं ते सुद्धा खोटं. काय बोलतो? तुम्ही असं करा, ते दागिने त्याला परत द्या आणि त्याच्याकडनं पैसे घ्या. अरे पेस्टन, मला असा फसवतोस काय? आधी पैसे काढ, नाहीतर मालकाला बोलवीन. मालक, अहो मालक. तुम्ही अरे घबरा ना, अजून तर आपलं नाटक चालू आहे. नाटक गेलं खड्ड्यात. मालक, अहो मालक. जेवायला या. मोठ्याने ओरडा. बोला बोला. मालक, चल मालक, चल तू चल. मालक, 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 अहो मालक, 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 अहो मालक.
मला मला केवढ्यांना बोंबलताय? काय गडबड आहे? यानं मला फसवलं. माझ्याकडून 15,000 रुपये घेतले आणि मला खोटे दागिने दिले. काय रे, कुठले दागिने विकलेस? अरे तुझे मला विकलं ते मी त्यांना विकलं. बोंबला. पण तू 15,000 कुठले दिलेस? तुमच्याकडून घेतले ते यांना दिले. मीच त्यांना सांगितलं तुमच्याकडून घ्यायला. छान, तू तर माझाही गुरु निघालास. मीच तुझ्या चेला असतो. तू मला 12,500 फसवला, ते पण मी वसूल केला. माझे 15,000 रुपये दे, नाहीतर बाईंना बोलवीन आणि सगळं खरं सांगेन. अरे तुझं ए बाई, तसं करू नको. मिस्टर, तिचे पैसे देऊन टाक. तू मला दे, मी त्याला देते. नाही तर मारू तू भाऊ, माझ्या काय जातोय, तू बसेल. नाही तसं करू नको. हे घे पैसे. हा, आता शांतपणे बसा, बोंबलू नका, नाही तर ती बाहेर येईल. हा, झालं ना तुझं काम? हे आज काहीतरी नवीन बघतोय. आज खोटे सगळ्यांना पैशाने आंघोळ घालतायत. हे काहीच नाही, पुढे बघ चांगलीच फजिती होणार आहे त्याची. ए तो 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 हा, खोट्या चाला मला बनवतो काय? ए तो तो पेस्टल में पैसे घेऊन पळून जातो. अहो चंचला बाई, तो पेस्टल पैसे घेऊन पळतो. अरे रे, पैसे पैसे घेऊन पळत होतास काय? माझी बायको. अरे पेस्टन, तू શું કરી રહ્યો છે? ए पेस्टन, मारामारी करताय रे. अरे 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 काय चाललंय काय? ही कोण थटवी आहे माझ्या घरात? ढिल्यानो बघतेच मी एकेकाला झिंजा झुपटते तुमच्या थांबा. हे घ्या तुमचे 30,000 रुपये मी वाचवले. आता सरलाबाई इथं पेस्तनजीला घेऊन येणार आणि तो सगळं सांगणार, म्हणजे तुम्ही खलास. मी शरण आहे तुला, मला वाचव. ठीक आहे, वाचवतो. आता मी तुमच्यासाठी खोटं बोलीन. हा, पण एकदाच. केव्हा? 8 वाजता. मी पैसे हरणार नाही. खोटं बोलणार ते सुद्धा तुम्हाला वाचवण्यासाठी. फार उपकार होतील तुझे. हा, पण माझी एक अट आहे. तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत, पण काही करून मला वाचव. यापुढे सत्यानंच वागायचं, खरं तेच बोलायचं. माणसाला जगण्यासाठी तेच उपयोगी पडतं. रे फार होत आहे. ठीक आहे, मी सरलाबाईंना सगळं सांगून टाकतो. नको नको, कबूल कबूल. मी सत्यानंच वागेन आणि खरं तेच बोलेन, पण मला वाचव. ठीक आहे, यासाठी मी खोटं बोलीन. गोंधळ करून ठेवला. काय हो, हा सगळा काय प्रकार आहे मला समजलाच पाहिजे. सरलाबाई वेळेवर विचारलं. 8 वाजता. काय खोटे साहेब, काय पेस्तनजी, पैसे हरला ते कबूल ना? बोल बाबा, कबूल. एकदम कबूल. हे आता साला असा फंडा म्हणजे पडणारच नाही. सरलाबाई क्षमा करा, काय झालं ते मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल. हो, पण आधी प्रियाला बोलवा, तिला हे कळलं पाहिजे. प्रियाला? ठीक आहे. प्रिया, ए प्रिया. हे बघ प्रिया, तू रागवलेस मला माहिती, पण आधी माझं म्हणणं ऐक आणि तुझा निर्णय तूच घे. कालपासून या घरात जो गोंधळ चाललाय ना, त्याला कारणीभूत मीच आहे. त्याकरता मी तुझी क्षमा मागतो. आम्ही पैज लावली होती, त्यासाठी मला असं वागावं लागलं. पैज ना, मग ती यानीच लावली असणार, कारण यानं अगदी वाईट सवय आहे पैज लावण्याची. नाही, चुकतेस तू. पैज विजयनं मारली होती आणि मी उगाचच मार खाल्ला. आणि आता सगळी गडबड आणि खोटाळे संपलेले आहेत. हो, कारण पैजच संपले. आणि सरलाबाई, खोट्यांविषयी तुमच्या मनात जर काही संशय असेल ना, आधी काढून टाका, कारण खोटे साधे, सरळ आणि सज्जन आहेत. काय पेस्तनजी? हे काय म्हणतो? हो ना, कोणत्याही बाईच्या भानगडीत कधी नव्हते आणि नाहीत. मग ती बाई आणि ती मुलगी, ते सगळी माझीच भानगड. त्यांच्यासाठी तुम्ही बायकोचा मार खाल्ला, तू बघितला ना? हो, आणि आम्हाला सुद्धा मार बसला.
अरे पण विजय, हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? हो, ते नाही सांगायचं असं पैजेची कलम होती. हे बघ प्रिया, तुला मी 20,000 रुपये द्यायचे कबूल केले होते. हो. ते आता देणार आहे. काय पेस्तनजी, 8 वाजले. एक हे तुझ्या अनामत 10,000 आणि एक पैशाच्या 5,000. काय खोटे देताय ना? हो. हे माझे 20,000. प्रिया, हे 35,000 रुपये, त्यातले 10,000 रुपये तुझेच आहेत. वरचे जे माझे पैसे आहेत ते सुद्धा तुलाच. मम्मी, म्हणजे मला 25,000 रुपये मिळाले. 25,000 नाही, 75,000. ते कसे जमतील त्याचे दुप्पट पैसे देईन असं तुझ्या पप्पानीच तुला सांगितलं होतं. काय खोटे? काय नाही हो. सरला बाई. या जोशी बुवा. अगदी वेळेवर आलो ना? हो, अगदी वेळेवर आलात. पैसे घेऊनच जा. वा वा हे वा, घ्या. छान. हो ना, आज 50,000ची आंघोळ घातली तुम्हाला. विजय, मी उगीच रागवले तुझ्यावर. पण विजय, हे सगळं खरं ना? अगदी खरं. हो, 100% खरं. हा, तुम्ही सगळे सांगताय म्हणून मी कबूल करते. पण पुन्हा जर काही गोंधळ केला तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. नाही, आता काही गोंधळ होणार नाही. हा. हे माझं तुला वचन. पप्पा, ते बघ आपले पप्पा. पप्पा, 4-5 दिवस झाले तुम्ही घरी पण नाही आलात. आई रागावली ना तुमच्यावर.